करा करत. आत्मवंदन सर्वांना. तर आजच्या आपल्या योगी कथामृतच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 11वं प्रकरण बघत आहोत, ज्याचं नाव आहे वृंदावनात दोन निर्धन बालक. आपण काल मागच्या आठवड्यापर्यंत बघितलं होतं की परमहंसांची त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर यांच्यासोबत भेट झाली, कशी भेट झाली, आणि ते सगळं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं. तर आता पुढच्या प्रकरणात आपण बघूयात की वृंदावनात दोन निर्धन बालक हे या प्रकरणाचं नाव आहे. तर वडिलांनी तुला काही एक द्यावयाचे नाही असे ठरवले म्हणजे तुझे डोळे उघडतील मुकुंदा. मॅडम सुलक्षणा मॅडम ना को होस्ट करायला जमते का बघा, मला काही जमत नाहीये, मीच को होस्ट आहे हा, आता, बरं. तुम्ही होस्ट झालेत बहुतेक. चेक नाही, करा तुम्ही, बरं. तुमचे दोन नावं दिसत आहेत. मी तुम्हीच आहे. दुसऱ्या ह्याने जॉईन नाही केलेलं पण. तुम्हीच होस्ट पण आणि को होस्ट पण तुम्हीच आहे. मी बरं तुलाच ठीक आहे, आहे. ठीक आहे, ठीक आहे, सुरू करा. चालेल. कंटिन्यू. हा. ऍक्च्युली आपण मागच्या प्रकरणात बघितलं की परमहंस योगानंद त्यांच्या गुरूंना भेटले. गुरूंनी त्यांना सांगितलं की पुढचं शिक्षण घ्यायला किंवा घरी जायला, आणि मग ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याच्या पुढचं जे आहे ते आता आपण बघूया. वडिलांनी तुला काही एक द्यावयाचे नाही असे ठरवले म्हणजे तुझे डोळे उघडतील मुकुंदा. म्हणजे ते त्यांचे मोठे भाऊ त्यांना म्हणतायत परमहंसांना, काय मूर्खासारखे आयुष्य वाया घालवित आहेस. घरी गेल्यावर आमच्या वडील बंधूंचे प्रवचन उपदेशामृत आमच्या कानांवर जोर जोराने आदळू लागले. जितेंद्र आणि मी नुकतेच गाडीतून उतरून ताजे तवाने होऊन, त्याच्यात पुढे ब्रॅकेटमध्ये परमहंसाने लिहिले की म्हणण्याचा प्रघात आहे, कारण आमचे चेहरे अगदी धुळीने भरून गेले होते. तरी पण ते म्हणतात की मी मी आणि जितेंद्र नुकतेच गाडीतून उतरून ताजेतवाने होऊन अनंत दादाच्या घरी नुकतेच येऊन पोहोचलो होतो. त्याची नुकतीच कलकत्त्याहून आग्रा या प्राचीन शहरी बदली झालेली होती. माझा भाऊ सध्या सरकारच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये सुपरवायझिंग अकाउंटंटचे काम करीत होता. अनंत दादा, तुला चांगलं माहित आहे ना की मला जे काही मागायचं आहे ते आकाशस्थ पित्याकडून, परमेश्वराकडूनच मागायचे आहे. प्रथम पैसा, नंतर परमेश्वर. कोणाला माहित आयुष्य पुष्कळ वर्षे जगायला लागले म्हणजे. परमेश्वर प्रथम, संपत्ती त्याची दासी आहे. म्हणजे हे जे वरचं वाक्य आहे, प्रथम पैसा नंतर परमेश्वर, हे त्यांच्या मोठ्या भावाचे. नंतर ते म्हणतात की प्रथम परमेश्वर, संपत्ती त्याची दासी आहे. कोणाला माहित आयुष्य अगदी थोडेच नसेल कशावरून, असं परमहंस म्हणतात. माझा हा टोमणा बोलण्याच्या ओघात प्रसंगोपात दिला गेला. काही अशुभ सूचक भविष्य मला वर्तवायचे नव्हते. त्यांनी पुन्हा पुढे ब्रॅकेटमध्ये लिहिलंय की दुर्दैवाची गोष्ट अशी की अनंत दादाचे आयुष्य लवकरच पुढे संपुष्टात आले. ज्याची गोष्ट प्रकरण 25 मध्ये आहे, जे आपल्याला पुढं ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. तर इथे ऍक्च्युली ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले की परमेश्वर हा प्रथम आहे, कारण त्यांचा संवादच सुरुवात झाली ती त्या संपत्तीच्या रिलेटेड बोलण्यातनं झाली होती. तर परमहंसांचे मोठे भाऊ अनंत जे आहेत ते म्हणत होते की पहिला परमेश्वर आणि त्याच्या नंतरचं जे काही आहे ते कुणाला माहित किती वर्ष आपलं आयुष्य जगायचं आहे असं. तर त्याच्यावर त्यांनी अपोजिट वाक्य बोललंय परमहंसाने की प्रथम परमेश्वर, संपत्ती ही त्याची दासी आहे असं म्हणतात, आणि कोणाला माहित आयुष्य किती थोडंच आहे अशा अर्थाचं ते म्हणतात. म्हणजे त्यांचे वडील म्हणतात की जास्ती आयुष्य असेल तर संपत्ती गरजेची आहे, परमेश्वर नंतरची गोष्ट आहे. आणि परमहंस योगानंद म्हणतात की काय माहिती की कोणाचं किती आयुष्य आहे, कमी पण असू शकतं ना. तर पहिला परमेश्वर आणि संपत्ती ही तर त्या परमेश्वराची दासी आहे असं ते म्हणतात. आणि ते ओघानं बोलून गेले. हा टोमणा त्यांच्या बोलण्याच्या ओघात प्रसंगोपात दिला गेला असं ते म्हणतात. आणि काही अशुभ सूचक भविष्य मला इथं वर्तवायचे नव्हते. जसं की ते त्यांच्या गुरूंना भेटल्यावर त्यांचे गुरु बोलता बोलता भविष्य सांगायचे, किंवा त्यांच्या वाक्यातनं सहज ते भविष्य वर्तवलं जायचं आणि तशा पद्धतीने व्हायचं. तशा पद्धतीनं यांचा हेतू असा काही नव्हता परमहंसांचा की भविष्य सांगायचं, पण त्यांच्या तोंडून हे वक्तव्य गेलं. आणि ते ब्रॅकेटमध्ये पुन्हा लिहितात की दुर्दैवाने गोष्ट अशी की अनंत दादाचे आयुष्य लवकरच पुढे संपुष्टात आले. म्हणजे त्यांचं आयुष्य खरंच कमी होतं आणि ते त्यांच्या वाणीतनं बोललं गेलं होतं. आणि ह्याचे डिटेल्स जे आहेत त्यांच्या भावाचे, ते प्रकरण 25 मध्ये उल्लेख केलेला आहे त्याच्यात. आश्रमात राहून हेच शहाणपण शिकलास वाटते असं ते म्हटले. पण मला वाटते तू आता वाराणसीला रामराम ठोकलास. अनंताच्या डोळ्यात समाधानाची चमक दिसू लागली. माझे पंख दाबून धरून मला कुटुंबाच्या घरट्यात डांबून ठेवता येईल अशी त्याला अजून आशा होती.
वाराणसीमध्ये माझे अल्प वास्तव्य अगदीच फुकट गेले नाही. माझे हृदय ज्याचा वेध घेत होते ते सगळे मला तेथे सापडले. ते विद्वान पंडित व त्यांचे चिरंजीव यांना काही ते देता आले नाही, हे नीट ध्यानात ठेवावे. म्हणजे जेव्हा ते हिमालयात पळून गेले होते ते आणि त्यांचा मित्र, ते रिटर्न येताना त्यांच्या भावाने एका पंडितांच्या घरी त्यांना घेऊन गेले होते समज देण्यासाठी, आणि त्यांचा मुलगा. मग ते इथं त्याचा उल्लेख करतायत पुन्हा परमहंस, की ते विद्वान पंडित व त्यांचे चिरंजीव ह्यांना काही ते देता आले नाही, हे नीट ध्यानात ठेवावे. ती जुनी आठवण काढल्यावर अनंताही माझ्याबरोबर हसू लागला. त्याला त्याला कबूल करणे भाग पडले की वाराणसीचा जो दूरदर्शी माणूस माझ्यासाठी निवडला होता तो रस व दृष्टीचा निघाला. अहो भटके बुवा, काय करायचं ठरवलंय तुम्ही आता पुढे? पुन्हा त्यांचे वडील बंधू जे आहेत ते विचारतायत परमहंसांना. जितेंद्राने मला आग्र्याला ओढून आणले. येथे आता आधी ताजमहाल पाहून घे, मी खुलासा करू लागलो. नंतर आम्ही आमच्या नवीन शोधलेल्या गुरूंच्या भेटीला जाऊ. त्यांचा सेरामपूरला आश्रम आहे. अनंताने आमची व्यवस्था चांगली ठेवली होती. संध्याकाळच्या वेळी किती एकदा तो माझ्याकडे सारखी नजर लावून बघत राहायचा. ती नजर माझ्या पूर्ण परिचयाची आहे, मी मनात म्हणालो. काहीतरी कट शिजतोय, म्हणजे त्यांच्या नजरेतनं त्यांना जाणवत होतं की काहीतरी भावाच्या मनामध्ये कट शिजतोय म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी त्या कटाची वाच्यता झाली. म्हणजे तुला वडिलांचे काही एक नको आहे, म्हणजे पुन्हा ते संपत्तीच्या रिलेटेड बोलायला चालू झाले त्यांचे वडील बंधू. तर दुसऱ्या दिवशी ते चहाच्या वेळी बोलायला लागले, म्हणजे तुला वडिलांचे काही एक नको आहे. कालच्या संभाषणाचा धागा अनंताने परत हातात घेतला. त्यावेळी त्याचे डोळे अगदी निर्व्याज होते. माझा सारा आधार त्या परमेश्वरावर आहे इतके मी जाणतो. बोलणे सोपे आहे. आतापर्यंत आयुष्यात तुला अडचणी अशी आली नाही. अन्न पाण्याकरिता व निवारेकरिता तुला अदृश्य अशा त्या शक्तीपुढे हात पसरावा लागला असता तर तुझी काय स्थिती झाली असती. थोड्याच अवधीत तू रस्त्यावर भीक मागायला लागला असतास, असं त्यांचे भाऊ म्हणतायत त्यांना. तर परमहंस म्हणतात की मुळीच नाही, कधीही नाही. ईश्वराच्या ऐवजी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांवर माझी मी भिस्त ठेवली नसती. भिकेची नरोटे आपल्या भक्ताच्या हातात देण्याऐवजी त्याने इतर हजार उपाय शोधून काढले असते. म्हणजे त्यांचा इतका दृढ विश्वास होता परमहंसांचा परमेश्वरावर, की तो कधीच त्यांना भीक मागायला लावू देणार नाही. म्हणजे त्यांचे जे वडील बंधू आहेत ते म्हणत होते की तुम्हाला आतापर्यंत मुकुंदा तुला त्याची झळ लागली नाहीये, किंवा तुझ्यावर अशी कधी परिस्थिती आली नाहीये की भीक मागायला लागेल, किंवा कमी पैशांची कमतरता झाली असेल, किंवा अन्न खायला मिळालं नसेल, असं तुझ्यावर कधी प्रसंग आला नाही, म्हणून तुला हे खूप सोपं वाटतंय, असं त्यांना म्हणायचं होतं त्यांच्या बोलण्यातनं. आणि ते त्याचा उल्लेख असं भीक मागायला लागली नाही वगैरे असं करतात. तर मग परमहंस काय म्हणतात की असं माझ्या परमेश्वरानं कधीच केलं नसतं. आणि ही भिकेची नरोटे आपल्या भक्ताच्या हातात देण्याऐवजी त्याने इतर हजार उपाय शोधून काढले असते. म्हणजे त्यांचा इतका दृढ विश्वास परमेश्वरावर होता किंवा आहे की ते म्हणतात की मला नाही कधीच लागली नसती भीक मागायला. माझ्या माझ्या त्या भिकेच्या ऐवजी असे हजार उपाय त्याने मला शोधून दिले असते त्या परमेश्वराने. तर त्यांचे भाऊ पुन्हा म्हणतात की बोलण्यात तू मोठा चतुर आहेस रे. समज तुझे हे बढाईखोर तत्वज्ञान या दृश्य जगात कसोटीला लावले तर. म्हणजे ते आता परीक्षा घेत आहेत. तर परमहंस म्हणतात की मला कबूल आहे. ईश्वर म्हणजे असा आहे की काय, की तुम्ही त्याला काल्पनिक जगात कोंडून ठेवावे. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही काल्पनिक जगात कोंडून ठेवण्यासारखा ईश्वर नाहीच आहे. बघू आता आपण, आज तुला माझी मते बदलण्यास किंवा ती दृढ करण्यास संधी मिळणार आहे. म्हणजे त्यांचे भाऊ त्यांना एक चॅलेंज करतायत, ते बघूयात आपण. असे बोलून अनंता क्षणभर थांबला आणि नंतर मग तो संतपणे पण गंभीरपणे बोलू लागला. आता मी असे ठरवतो की तू व तुझा शिष्य बंधू जितेंद्र असे दोघे आज सकाळी वृंदावन शहरात जा. जवळच आहे ते, पण जवळ मात्र एक दिडकी सुद्धा घ्यायची नाही. तसेच अन्नाकरिता किंवा पैशांकरिता कुठे याचना करायची नाही. तुमची विपत्ती कोणालाही सांगायची नाही. तसेच दुपारी कुठेतरी तुम्ही जेवण हे घेतलेच पाहिजे आणि वृंदावनामध्ये अडकून राहायचे नाही. आणि जर या कसोटीची कोणतीही शर्त न मोडता आज रात्री 12 पर्यंत माझ्या बंगल्यावर परत व्यवस्थित आलात तर या साऱ्या आग्रा शहरात माझ्या इतके कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे त्यांनी चॅलेंज केले परमेश्वराला, त्यांच्या परमहंस योगानंदांना चॅलेंज केलंय त्यांच्या मोठ्या भावाने की तुला इतका विश्वास आहे ना परमेश्वरावर, तर एकही रुपया न घेता तुम्ही दोघं जण वृंदावनात जायचं. म्हणजे जे काही असेल तुमचे खर्च, जायचा यायचा खर्च, खायचा वगैरे. तर असं पण नाही की उपाशी राहायचं, किंवा त्या वृंदावनात आता धार्मिक स्थळ आहे तर तिथं प्रसाद मिळू शकतो, ते त्यांना कल्पना होती. तर ते म्हणतात की वृंदावनात पण अडकून राहायचं नाही आणि उपाशीही राहायचं नाही. बघूया तुमचा परमेश्वर कशी तुमची मदत करतो हे मला बघायचंय. म्हणजे त्यांनी थोडक्यात त्यांना चॅलेंज दिले आणि त्यांनी ह्या अटी घातल्यात. आणि ते म्हणतात की तुम्ही आज रात्री 12 पर्यंत हे सगळ्या अटी मान्य करून परत घरी माझ्या आलात, सगळं हे अटींची पूर्तता करून, तर या अख्ख्या आग्रा शहरात माझ्या इतकं आश्चर्य कुणालाच वाटणार नाही.
मी ते आव्हान स्वीकारलं. माझ्या शब्दात किंवा हृदयात काही एक दुविधा नव्हती. ज्या ज्यावेळी परमेश्वराची मदत मला ताबडतोब मिळाली, त्या सर्व कृतज्ञतापूर्ण स्मृती माझ्या मनःचक्षुसमोरून सर्रकन पुढे सरकल्या. लहरी महाशयांच्या तसबिरी पुढे विनवणी करून बरे झालेले माझे कॉलऱ्याचे दुखणे, लाहोरला असताना गच्चीवर पतंगाची रस्सीखेच चालू असताना मिळालेली 2 पतंग, बरेलीला असताना माझी दारुण निराशा झाली होती तेव्हा अगदी ऐत्या वेळी झालेला ताईताचा लाभ, वाराणसीला पंडितांच्या घराच्या अंगणात साधूकडून मिळालेला निर्णायक संदेश, जगन्मातेचे घडून आलेले दर्शन व तिचे प्रेमळ व अधिकारवाणीने उच्चारलेले शब्द, माझा क्षुल्लक गोंधळ झाला असताना मास्टर महाशयांच्या करवितीने ताबडतोब केलेली मदत, हायस्कूलमधील शेवटच्या परीक्षेच्या वेळी अगदी आयत्या वेळी झालेले मार्गदर्शन आणि त्यानंतर मिळालेला वर, आयुष्यभर होत असलेल्या स्वप्नांमधून आता होत असलेली जिवंत प्रत्यक्ष गुरूंची भेट, जगाच्या कठीण अशा कसोटी भूमीवर कोणत्याही संघर्षाला दाद देणारे असे माझे तत्वज्ञान दुबळे आहे हे मी कधीही कबूल केले नसते. म्हणजे इतकी सारी उदाहरणं सरकन त्यांच्या नजरेसमोरून गेलीत. त्यांना जरा सुद्धा शंका वाटली नाही, डाऊट आला नाही, काही नाही, जेव्हा त्यांच्या भावाने त्यांना चॅलेंज केलं तेव्हा. कारण ही सगळी प्रत्यक्ष उदाहरणं आणि अनुभव त्यांनी अनुभवले होते त्यांच्या आयुष्यात. आणि ते म्हणतात की जन्मल्यापासून आतापर्यंत मी स्वप्नात म्हणा, ध्यानात म्हणा, गुरूंना बघत होतो, पण आता मी प्रत्यक्ष त्यांना भेटून आलेलो. त्यामुळे तर ती शंका असायचं कारणच नव्हतं की माझा परमेश्वर कधी मला मदत करणार नाही याचं. हे तुला कबूल आहे, ही गोष्ट तुला भूषणाव आहे, आता मी ताबडतोब तुम्हाला गाडीत बसवून देतो, अनंता म्हणाला. मग हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोरून सरकन गेलं जेव्हा त्याने हे चॅलेंज स्वीकारलं तेव्हा त्यांचा भाऊ म्हणाला की हे तुला कबूल आहे, तर ही तुला भूषणावं किंवा अभिमानास्पद वाटणारी जी गोष्ट आहे त्यासाठी, ते करण्यासाठी आता मी तुला ताबडतोब गाडीत बसवून देतो, म्हणून त्यांचा भाऊ बोलला. तोंड वाचून बसलेल्या जितेंद्राकडे वळून तो पुढे म्हणाला, तूही जा त्याच्या बरोबर, साक्षीदार म्हणून तुझा उपयोग होईल आणि तूही त्याच्या बरोबर सगळे सहन कर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांना साथ देण्यासाठी ते त्यांचे मित्र होते, तर त्यांचं म्हणणं होतं की तू पण जा, तुला पण म्हणजे विश्वास आहे परमेश्वरावर म्हणून तर तू त्याची साथ देतोयस आतापर्यंत, तर आता तू पण जा, म्हणजे मला पण एक साक्षीदार म्हणून कोणतरी मिळेल आणि तुला पण कळेल काय होणार आहे ते, किंवा काय जे होईल ते सहन करायला कसं लागेल याचं. तर अर्ध्या तासाने आम्हा दोघांच्या हातात प्रवासाची जाण्यापुरतीच तिकिटे आली. स्टेशनच्या एका कोपऱ्यात अनंताने आमची झडती घेऊन पाहिली. आमच्याजवळ काही एक लपून ठेवलेले नव्हते हे पाहून अनंताचे समाधान झाले. आमच्या साध्या सुध्या धोत्रात जरूर त्याच्यापेक्षा काहीच लपून ठेवलेले नव्हते. म्हणजे जातानाचं तिकीट त्यांनी काढून दिलं त्यांच्या भावाने, त्या दोघांचंही, आणि चेक केलं त्यांना की त्यांच्याकडे पैसे आहेत का, काही आहे का साधन जे की पुढे जाऊन त्यांना उपयोगी येईल असं. तर ते काही नव्हतं त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना समाधान वाटलं त्यांच्या भावांना. पैशाची गंभीर गोष्ट निघाल्यावर सुद्धा श्रद्धा डळमळू लागली. माझा दोस्त कुरकुरत म्हणू लागला, अनंता, माझ्याजवळ 1-2 रुपये अडीअडचणी करता ठेवून द्या, समजा आमच्यावर काही आपत्ती कोसळली तर निदान तार तरी करता येईल, असं त्यांचा जो मित्र आहे तो त्यांच्या मोठ्या भावाला म्हटला परमहंसांच्या. मी त्याला ताडकन रागावून मागे खेचले व म्हणालो, जितेंद्र, जर तू अडीअडचणीला म्हणून काही पैसे घेतलेस तर ह्या कसोटीला मी तयारच होणार नाही. म्हणजे ते इतके ठाम होते की त्यांनी कबूल केलेलं होतं ना, तर त्यांनी त्यांच्या मित्राला सुद्धा समजावलं की तू जर असं करणार असलास तर मी काही या कसोटीला तयार नाहीये म्हणून. तर नाण्याच्या आवाजात काहीतरी हायसे वाटण्यासारखे असते. जितेंद्र काही बोलला नाही. मी त्याच्याकडे रागाने पाहत होतो. मुकुंदा, मला काही थोडे तरी हृदय आहे. अनंताच्या आवाजात नम्रतेची छटा आली होती. त्याची सदसद विवेकबुद्धी त्याला टोचत असावी. परक्या शहरात 2 पोरांना जवळ काही न देता पाठवून देणे म्हणजे त्रासदायकच नाही का? म्हणजे त्यांचा भाऊ जो काही आहे तो त्यांच्या म्हणजे परमहंसांना म्हणतोय की मला थोडं तरी हृदय आहे, आणि त्यांच्या आवाजात थोडीशी नम्रतेची छटा आलेली परमहंसांना दिसली. आणि त्यांना हेही जाणवलं की त्यांच्या मनात एका म्हणजे 2 लहान पोरांना अनोळखी शहरामध्ये ते जे काही पाठवून देत आहेत, जे टोचणी देत आहेत, ते त्यांच्या सदसद विवेक बुद्धीमध्ये काहीतरी अपराधात्मक पण वाटल्यासारखं त्यांना जाणवलं परमहंसांना. आणि ते सुद्धा त्याची स्वतःची धर्मावर साशंक दृष्टी होती म्हणून. आणि ते पण का, तर त्यांची धर्मावर म्हणजे संशय होता त्यांच्या मोठ्या भावाचा म्हणून. आणि जर नशिबाने किंवा ईश्वरी कृपेने तू या वृंदावनाच्या अग्निदिव्यातून यशस्वीपणे अ, अ, पार पडलास तर मी तुझा चेला होईल आणि मला दीक्षा द्यायला तुला सांगेन. म्हणजे त्याने पुढं म्हणतात ना की त्याचं जर तू जिंकलास तर पैज लावल्यावर कसं देतात,
काहीतरी बक्षीस म्हणून. तर ते म्हणतात त्यांचे मोठे बंधू की तू जर या परीक्षेत पास झालास किंवा हे सगळं करून आलास वचन दिल्याप्रमाणे, तर मी तुझा दास व्हायला किंवा चेला व्हायला तयार आहे आणि तू मला दीक्षा देशील. मग तेव्हा मी तुझी दीक्षा घेईन म्हणून. म्हणजे अर्थात मी तुझा शिष्य बनेन, तू माझा गुरु. दीक्षा देणं म्हणजे गुरु दीक्षा देतात ना शिष्यानं, तशा टाईपचं. हे जे त्यांचे वचन दिल्यासारखे बोलणे होते ते थोडेसे चुकीचे होते बघा. परमहंसांना ते चुकीचे वाटलं. प्रसंग जरा वेगळा खरा, पण भारतीय कुटुंबामध्ये थोरला भाऊ धाकट्या भावाच्या क्वचितच पाया पडतो. थोरला भाऊ म्हणजे पित्याच्या खालोखाल. त्याला इतर भावंडे मान देतात, त्याची आज्ञा पाळतात. पण मला काही बोलायला असा वेळच उरला नव्हता. आमची गाडी सुटण्याच्या बेतात आली होती. आमची गाडी जसे जास्त जास्त अंतर कापू लागली तस तसा जितेंद्र अधिकाधिक गप्प होऊ लागला. शेवटी त्याने स्वतःला हलवले. माझ्याकडे वाकून एका नाजूक जागी त्याने मला चिमटा घेतला. आता आपली पुढली जेवणाची काही व्यवस्था परमेश्वर करेल असे काही चिन्ह दिसत नाही. गप्प बैस, संशय कुठला. परमेश्वर आपल्या बरोबरच आहे. म्हणजे या दोघांचं मित्रांचं संभाषण चालू आहे. त्याला घाई करायला लावशील का तू? आपले आता जेवण्या खाण्याचे कसे काय जमणार या विचारानेच मी कासावीस झालो आहे. वाराणसी सोडली ती आज ताजमहाल बघायला, स्वतःच्या कबरीमध्ये शिरायला नव्हे, असं त्यांचा मित्र म्हणतोय. जितेंद्र, धीर धर. वृंदावन मधील पवित्र अशा आश्चर्यकारक गोष्टी नाही का आपल्याला अगदी प्रथमच पाहायला मिळणार? भगवान श्रीकृष्णांच्या बघा आज म्हणजे किती आश्चर्य आहे ना, आज जन्माष्टमी आणि नेमका हा चॅप्टर आपल्याला वृंदावनाचाच आलाय. तर जितेंद्र, धीर धर. वृंदावन मधील पवित्र अशा आश्चर्यकारक गोष्टी नाही का आपल्याला अगदी प्रथमच पाहायला मिळणार? भगवान श्रीकृष्णांच्या पदरजाने पुनीत झालेल्या या भूमीवरून आपण चालत जाणार या विचारानेच मला अत्यंत आनंद झालाय. म्हणजे ते म्हणतात की ज्यांच्या पदांनी पावन झालेल्या, पावलांनी पावन झालेल्या अशा या जागेमध्ये आपण जाणार आणि ते आपल्याला बघायला मिळणार श्रीकृष्णांच्या पदरजाने पुनीत झालेल्या भूमीवर. त्याचाच मला अत्यंत आनंद होत आहे. त्याचा परमहंस व्यक्त होत आहे त्यांच्या मित्रासमोर. आणि त्यांच्या मित्राला काय पडले की भूक लागली आहे, जेवणाचं कसं होणार असं. तर आमच्या डब्याचे दार उघडून दोन माणसे आत येऊन बसली. आम्हाला पुढच्या स्टेशनला उतरायचे होते. मुलांनो, वृंदावनमध्ये तुमच्या ओळखीचे कोणी आहे का? ती दोन माणसं येऊन त्यांना विचारतात. आमच्या समोर बसलेला परका मनुष्य आमची चौकशी करू लागला. तुम्हाला काय मग म्हणजे यांनी उत्तर दिले, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? उद्धटपणे मी नजर दुसरीकडे वळवली. म्हणजे परमहंसाने त्यांना उद्धटपणे उत्तर दिले आणि नजर वळवली. त्या हृदयचोर म्हणजे हरी भगवान श्रीकृष्णाचे भक्त त्याला हृदयचोर या नावाने ओळखतात. तर त्या हृदयचोर भगवंताच्या जादूगिरीमुळे ओढले जाऊन तुम्ही बहुतेक घरातून पळून जात असाल. बरे, परमेश्वरच तो. मी सुद्धा भाविकच आहे. तुमच्या जेवणा खाण्याची उतरायची काही सोय आहे का? ते अनोळखी लोक विचारत होते त्यांना. ऊन काय पण रणरणत आहे. तुमची तशी काही सोय नसेल तर मी करतो. कामच आहे माझे ते. नाही महाराज, आम्ही आमचे पाहून घेऊ. तुम्ही मोठे दयाळू दिसता, पण घरातून बाहेर पडून आम्ही नुसते उन्हाळपणे भटकत आहोत हा तुमचा अंदाज चुकला. नंतर पुढे आमचे काही बोलणे झाले नाही. इतक्यात गाडी थांबली. जितेंद्र व मी आम्ही जसे प्लॅटफॉर्मवर उतरलो तसे या अचानकपणे आम्हाला भेटलेल्या त्रयस्थाने आमच्या हातात हात घालून आम्हाला स्टेशन बाहेर नेले व एक गाडी बोलवली. म्हणजे जसं जबरदस्तीने अनोळखी माणसं आपल्याला हाताला ओढून नेतात तशा टाईप मध्ये त्या अनोळखी माणसांनी त्यांना हातात हात घालून बाहेर ओढून घेतलं स्टेशनच्या बाहेर आणि गाडी बोलवली. आम्ही एका भव्य आश्रमापुढे उतरलो. आश्रमातील जमिनीवर हरित तृणांचा गालिचा जणू अंथरलेला होता व परिसरामध्ये हिरवीगार वृक्षराजी होती. बघा, पुन्हा सुंदर वर्णन केलंय वृंदावनाचं परमहंसांनी. आमची ज्याने विचारपूस केली त्या दोघांची येथे चांगलीच ओळख असावी. एक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा तेथे आला व काही न बोलता आम्हाला एका दिवाणखान्यात घेऊन गेला. तेथे आम्हाला एक पोक्त अशी वयस्कर बाई सामोरी आली. गौरीमा, राजकुमार काही येऊ शकले नाहीत. तेथल्या एका माणसाने आश्रमाच्या व्यवस्थापिकेस निवेदन केले. अगदी निघायच्या वेळी त्यांचा बेत फिसकटला. त्यांनी बडी दिलगिरी दर्शवली आहे. त्यांच्याऐवजी आम्ही हे दुसरे दोन पाहुणे आणले आहेत. गाडीत यांना पाहिल्याबरोबर भगवंताच्या या दोन बालभक्तांकडे मी ओढला गेलो. म्हणजे जी दोन अनोळखी माणसं होती त्यातल्या एका माणसाने तिथलं जे व्यवस्थापन बघणारे जे लेडीज होत्या, ज्या राजकुमारी होत्या, त्यांना गौरी मा म्हणून बोलवलं आणि सांगितलं हे सगळं. बरंय मुलांनो, आम्ही आज जातो असे म्हणून आम्हाला गाडीत भेटलेले ते दोघे इसम दरवाजाकडे गेले. भेटू आपण पुन्हा, जशी परमेश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे. गौरी माने आमच्याकडे पाहून मातृवात्सल्यपूर्ण स्मित केले. या बाळांनो या, काय गंमत आहे पहा. या आश्रमाचे आश्रयदाते दाते जे राजे साहेब, त्यांचे दोन कुमार आज यायचे होते. त्यांची वाट पाहत होते मी. त्यांच्या ऐवजी तुम्ही आलात.
चांगलाच दिवस भेटला तुम्हाला. माझ्या स्वयंपाकाची वाखाणणी करण्याकरिता आज जर कोणी आले नसते तर माझा मोठा हिरमोड झाला असता. म्हणजे तुम्ही समजू शकता की राजकुमारांसाठी जे जेवण, म्हणजे जितेंद्रला आस लागलेली की आता जेवणाचं काय करायचं. आणि इथं काय झालं की दोन राजकुमार येणार होते, म्हणून त्या आश्रमात पंचपक्वानच बनवलं असेल. राजकुमारासाठी साधं जेवण तर नसेल ना. तर बघूया आता पुढे काहीतरी वर्णन केलं असेल जेवणाचं. पण त्या राजकुमारांची वाट बघत होते ते गौरी मा ज्या होत्या त्या. आणि त्यांच्या ऐवजी ही दोघ जण आली. म्हणजे थोडक्यात राजकुमारासारखं त्यांना पाहुणचार तिथं मिळाला. तर मग पुढं सांगितलं जातंय की ह्या सुखद शब्दांचा जितेंद्रावर मोठा आश्चर्यकारक परिणाम घडून आला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या. वृंदावनामध्ये उपासमारीची जी त्याला भीती होती त्याऐवजी आज त्याला शाही खाण्याची मेजवानी मिळणार होती. आता एकदम या प्रसंगाला तोंड द्यायला, मनाला तयार करणे त्याला फार अवघड झाले. आमच्या यजमानीनबाईने त्याच्याकडे औत्सुक्याने पाहिले, पण ती काही बोलली नाही. कदाचित त्या तरुण प्रवृत्तीशी परिचित असाव्यात. जेवण तयार असल्याची वर्दी आली. गौरीमा आम्हाला भोजनगृहात घेऊन गेल्या. स्वादिष्ट पदार्थांचा खमंग वास सुटला होता. त्यानंतर त्या शेजारी स्वयंपाकघरात निघून गेल्या. अशा प्रसंगाची मला थोडीशी कल्पना होतीच. जितेंद्राच्या शरीरावर एक जागा निवडून काढून त्या ठिकाणी मी त्याला एक जोरदार चिमटा घेतला. गाडीत बसलो असताना त्याने मला चिमटा घेतला होता, तितका जोरदार. बघा, मित्रांचं चालतं ना की येताना त्याला एकतर जेवणा खाण्याची चिंता होती जितेंद्रला, आणि म्हणून त्यानं परमहंसांचा चिमटा घेतला होता. आता हे सगळं आश्चर्य बघून त्यांच्या जितेंद्राच्या डोळ्यात पाणी आल्यावर, हे सगळं झाल्यावर परमहंसाने तो परत तशा पद्धतीने त्यांच्या मित्राचा चिमटा घेतला. आणि त्याच्यात लिहिलंय पण की गाडीत बसल्यावर जसा घेतला होता अगदी तसाच जोरदार चिमटा त्याने त्यांच्या मित्राचा घेतला. संशयखोर परमेश्वर कार्य करीत असतो घाईत सुद्धा. म्हणजे त्यांनी सांगितलं की, म्हणजे जितेंद्रला संशय संशय म्हणजे त्याच्या मनात आलं ना की एवढ्या कमी वेळात म्हणजे ईश्वर आपली कशी काय मदत करेल. मग त्यांना जरा शंका होती त्यांच्या मित्राला. तर परमहंस योगानंद म्हणतात की संशयखोर म्हणतात पहिला त्याला, आणि म्हणतात की परमेश्वर कार्य करीत असतो घाईत सुद्धा. म्हणजे कितीही गडबड किंवा कितीही वेळ काळ याचा काही संबंध नसतो परमेश्वराच्या ठिकाणी. तो तरी सुद्धा कार्य करीतच असतो. व्यवस्थापिकाबाई पंख हातात घेऊन पुन्हा परत आल्या. तिने पौरात्य पद्धतीचे आम्हा सावकाशपणे वारा घातला. आम्ही उंची लोकरीच्या आसनावर जेवायला बसलो होतो. बघा, म्हणजे एकदम राजकुमारांसाठी जी व्यवस्था होती तशा पद्धतीची व्यवस्था त्यांना, त्याचा म्हणजे आस्वाद घ्यायला मिळाला या दोघांना, जितेंद्राला आणि परमहंसांना. म्हणजे लिटरली राजकुमारांना पंख्यानं वारं घातलं जात आहे पौरात्य देशात. म्हणजे आपल्याकडे जेव्हा राजे महाराज होते तेव्हा त्यांना वारं घालण्यासाठी दासी होत्या, म्हणून इथं पौरात्य पद्धतीनं असा उल्लेख केलेला आहे. तर आम्ही उंची लोकराच्या आसनावर, म्हणजे त्यांना बसण्यासाठीचं पण जे आसन होतं ते पण खूप चांगल्या क्वालिटीच्या लोकरीपासून बनवलेलं होतं. अशा ठिकाणी ते जेवायला तसल्या आसनावर बसले असं सांगितलं यांनी. आश्रमातील शिष्य जवळजवळ 30 पदार्थांचे वाढप करीत ये जा करीत होते. 30 पदार्थ म्हणजे पंचपक्वानांच्या पण पलीकडचं अन्न किंवा जेवण त्यांना मिळालंय. त्याला जेवण म्हणण्यापेक्षा शाही भोजन म्हणणेच योग्य ठरेल. या भूलोक नामक ग्रहावर आल्यापासून इतके स्वादिष्ट पदार्थ जितेंद्र आणि मी दोघांनीही आतापर्यंत कधीच खाल्ले नव्हते. पूज्य माताजी, खरोखरच हे पदार्थ कुमारांनी सेविण्याजोगे झाले आहेत. काय एवढे मोठे त्यांना तातडीचे काम होते की त्यांना या मेजवानीचा स्वाद घेण्यास वेळ झाला नाही. मला काही कल्पना करता येत नाही. या मेजवानीची जन्मभर आम्हास आठवण राहील. म्हणजे हे परमहंस बोलत होते. अनंताची अट म्हणून आम्ही त्यांना धन्यवाद दिले. म्हणजे गप्प बसलो म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की आम्ही कसं आलो इथं, हे त्यांना म्हणजे सांगण्याची इच्छा होती. पण ते शांत बसले कारण अनंताची अट होती. कारण त्यांच्या मोठ्या भावाने अट घातली होती की तुम्ही तुमची परिस्थिती जी काही आहे, जे काही करण्यासाठी बाहेर पडलाय ते कोणाला सांगायचं नाही. म्हणून त्यासाठी ते शांत बसले, नाहीतर त्यांना सांगायची इच्छा होती तिथे. पण आमच्या आभारांना दोन अर्थ होते, ते त्या दयाळू मांना आम्हाला स्पष्ट करून सांगता येईना. आमचे बोलणे अगदी उघडपणे व कळकळीचे होते. तेथून निघण्यापूर्वी त्याने आम्हाला आशीर्वाद दिले व पुन्हा परत आश्रमात येण्याबद्दल निमंत्रण दिले. निमंत्रण अर्थात आकर्षकच होते.
बाहेर कडाक्याचे ऊन तापलेले होते. आम्ही दोघांनी आश्रमाच्या दाराशीच असलेल्या एका विशाल कदंब वृक्षाखाली सावलीकरिता आश्रय घेतला. पुन्हा आमची बोलाचाली सुरू झाली. परत एकदा जितेंद्राच्या मनात शंका कुशंकांचे काहूर मारते. आता एवढं शाही भोजन जेवल्यावर पण माणसाचं मन कसं असतं ना, नॉर्मल आपल्या सामान्य माणसाचं, पुन्हा त्या शंका कुशंका यायला चालू झाल्या जितेंद्रच्या मनात. तू मला चांगलेच अडचणीत टाकले आहेस. आपल्याला जेवण चांगले मिळाले हे केवळ नशीब म्हणून. आता खिशात दमडी नाही आणि मग या शहरातली प्रेक्षणीय स्थळे आपण कशी पाहणार? आणि अनंत दादाच्या घरी तरी तू मला परत कसे काय नेणार? इतक्या लवकर तू ईश्वराला विसरलास? चांगले भरगच्च पोट भरले ना. माझे शब्द कटू नव्हेत, पण त्याच्यावर कृतज्ञतेचा आरोप करणारे होते. परमेश्वराने केलेली कृपा मनुष्य किती लवकर विसरतो. केलेल्या प्रार्थनेचा थोडा बहुत का होईना पण जबाब ज्यास मिळाला नाही असा मनुष्य या पृथ्वी तलावर असणे शक्य नाही. बघा किती छान सांगितलं. म्हणजे आपण माणूस जो आहे ना, जे काय परमेश्वरानं आपल्यावर परोपकार केलेले असतात ते पटकन विसरून जातो. आणि पुढे परमेश्वर म्हणतात की म्हणजे मी रागानं किंवा चिडून कडू शब्दात बोलतोय असं नव्हे, तर मला त्याच्यावर कृतज्ञतेचा आरोप करणारे शब्द माझ्या तोंडातनं निघाले असं ते म्हणतात. की इतक्या सहजतेने आणि इतक्या पटकन तो विसरून गेला. परमेश्वरानं त्यांना एवढं शाही भोजन त्याची व्यवस्था केली, जे की आयुष्यात कधी त्यांनी तसलं अन्न खाल्लं नव्हतं, तशा पद्धतीचं जेवण जेवलं नव्हतं. तरी पुन्हा त्यांच्या मित्राला शंका आली. त्याच्याबद्दल ते कृतज्ञतेचे आरोप त्यांना ते करायचे होते त्यांच्या मित्रावर, किंवा तशा पद्धतीने ते वाक्य बोलले. आणि ते पुढे सांगतायत की परमेश्वराने केलेली कृपा मनुष्य किती लवकर विसरतो. केलेल्या प्रार्थनेचा थोडा बहुत का होईना पण जबाब ज्यास मिळाला नाही असा मनुष्य या पृथ्वी तलावर असणेच शक्य नाही. म्हणजे ते खात्री देत आहेत की जेव्हा जेव्हा माणूस परमेश्वराची याचना करतोय, आळवणी करतोय, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी थोडा बहुत का विना, म्हणजे थोडं का होईना, त्यास जबाब मिळालेला असतो. जबाब म्हणजे काय? उत्तर मिळालेलं असतं, सोल्युशन मिळालेलं असतं. त्या परमेश्वराची जेव्हा जेव्हा यातना केली असते, थोडं का होईना काही ना काहीतरी मिळालेलं असतं. असा या पृथ्वी तलावर एकही माणूस नाहीये की त्याला थोडं पण नाही मिळालं. याची खात्री देत आहेत परमहंस योगानंद. तुझ्यासारख्या पागल माणसाबरोबर बाहेर भटकण्याचे धाडस करण्यात मी मोठा मूर्खपणा केला आहे. तो मी विसरणे शक्य नाही असं पण ते पुढे म्हणतात. जितेंद्र शांत हो. ज्या ईश्वराने आपल्याला भोजन दिले तोच आपल्याला वृंदावन दाखविल व परत आग्र्यास पोहोचवून देईल, इतका दृढ विश्वास परमहंसांना होता. पुढे ते म्हणतात, एक साधारण तरुण मनुष्य गोड चेहऱ्याचा घाईघाईने पावले टाकीत आमच्याकडे आला. आमच्या झाडाखाली येऊन वाकून त्याने आम्हाला नमस्कार केला. प्रिय मित्रा, तू आणि तुझा सोबती येथे नक्कीच पर ठिकाणाहून आलेले दिसताय. तुमचा यजमान व मार्गदर्शक होण्याची मला अनुज्ञा द्या. बघा किती चमत्कार होत आहेत. नुसतं म्हणजे त्या जितेंद्राच्या मनात शंका चालू होत्या आणि नुकतं जेवून 2 मिनिटं त्या झाडाखाली येऊन गप्पा मारत असतील तेवढ्यात पुढचा चमत्कार त्यांच्या आयुष्यात होतोय. कोणी हिंदी माणसाचा चेहरा इतका लवकर पांढरा पडत नाही, पण जितेंद्रचा चेहरा एकदम आजाऱ्यासारखा दिसू लागला. मी नम्रपणे त्याची मदत नाकारली. म्हणजे हे आश्चर्य बघून पुन्हा जितेंद्राला म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर ते दिसलं पांढरापणा, म्हणतात ना की आश्चर्य वाटत, म्हणजे हे असं कसं काय झालं अशा पद्धतीचं. तर तो आजाऱ्यासारखा एकदम पांढरा चेहरा पडलेला त्यांना दिसला परमहंसांना त्यांचा. आणि परमहंसाने नम्रपणे त्या त्या जो काही माणूस आला होता त्यांची मदत नाकारली. पण तुम्ही मला घालवून तर नाही ना देत? त्या त्रयस्थ माणसाला वाटलेली भीती अन्य परिस्थितीमध्ये हास्यास्पद वाटली असती. म्हणजे तो त्रयस्थ माणूस जो आला होता तो म्हणत होता की तुम्ही बाहेरनं आलात आणि मला तुमच्या मार्गदर्शक होण्याची अनुमती द्या म्हणून. तर तो म्हणतोय की तुम्ही मला घालवून तर नाही ना देताय, म्हणजे हाकलून काढत नाही ना, असं त्यांना म्हणायचंय. त्या त्रयस्थ माणसाला वाटलेली भीती अन्य परिस्थितीमध्ये हास्यास्पद वाटली असते. म्हणजे नॉर्मल माणसांना ते जर बघितलं असतं तर तो माणूस हसला असता की हा माणूस इथलाच आहे आणि मदत करायला आलाय, आणि वर म्हणतोय की मला हकलून का काढत, म्हणजे तुम्ही हकलून तर नाही ना देताय, म्हणून तो घाबरतोय पण. तर हे जर दृश्य कोणी तिसऱ्या माणसाने बघितलं असतं तर ते हास्यास्पद वाटलं असतं, असं परमहंसाने इथं वर्णन केलंय. मग ते का म्हणून? तुम्ही माझे गुरु आहात. म्हणजे परमहंसाने त्यांना प्रश्न विचारला जेव्हा ते म्हटले ना की तुम्ही मला घालवून तर नाही ना देताय, असा प्रश्न विचारला आणि घाबरले. तर ते परमहंस म्हणतात ते का म्हणून? तर मग ते जे त्रयस्थ व्यक्ती आले होते ते म्हणतात की तुम्ही माझे गुरु आहात. त्याचे डोळे माझ्याकडे विश्वासाने पाहतात.
म्हणजे तो त्रयस्थ माणूस जो आहे ना, तो सांगतोय आता काय झाले पुढे ते. मी मध्यान संध्या करीत होतो. मध्यान म्हणजे दुपारचं स्नान, म्हणजे जे काही त्यांचे रिच्युअल्स असतील त्याप्रमाणे संध्या करीत होतो आणि भगवान श्रीकृष्णाने मला दृष्टांत दिला. वृंदावन नगरीत सगळे श्रीकृष्णांनाच मानतात, तर त्यानुसार त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाने मला दृष्टांत दिला. त्याने मला ह्याच झाडाखाली दोन वाट चुकलेली माणसे दाखवली. त्यापैकी, आणि हे कधी दाखवलं, संध्या करीत, संध्या म्हणजे साधना म्हणू शकता तुम्ही, किंवा जे काही त्यांचा रिच्युअल असेल ते ते करत असताना त्यांनी श्रीकृष्णाने दृष्टांत दिला. दोन माणसं, वाट चुकलेली माणसं ह्या झाडाखाली त्यांनी मला दाखवलीत. त्यापैकी एक चेहरा आपला होता. बघा किती चमत्कार आहे. गुरुजी, ध्यानामध्ये पुष्कळदा मी तो पाहिलेला आहे. तुम्ही जर माझी सेवा स्वीकारलीत तर मला किती आनंद होईल बरे. बघा, एक मोठा माणूस या छोट्या मुलाकडं शिष्य म्हणून आलाय आणि सेवा करण्याची याचना करतोय की मला तुम्ही गुरु म्हणून मला दिसलाय, किंवा कृष्णाने मला दृष्टांत दिलाय आणि मला तुमचाच चेहरा, म्हणजे जे दोन चेहरे दिसले होते त्यातला तुमचा चेहरा मला स्पष्टपणे आठवतो आणि एक चेहरा तुमचाच होता तो. तर ते म्हणतात की ध्यानामध्ये पुष्कळदा मी तो पाहिलेला आहे, म्हणजे परमहंसांचा चेहरा त्यांनी पाहिलाय. तुम्ही जर माझी सेवा स्वीकारली तर मला किती आनंद होईल बरे, असं ते म्हणतात. तुम्ही मला शोधून काढले त्याबद्दल मला सुद्धा आनंद वाटतो. परमेश्वर आम्हाला विसरला नाही, की कोणी मनुष्यही आम्हाला विसरला नाही. मी जरी निस्तब्ध उभा होतो आणि त्याच्या उत्सुक चेहऱ्याकडे स्मितपूर्वक पाहत होतो, तरी मनातल्या मनात मी परमेश्वराच्या पायांवर नतमस्तक झालो होतो. बघा, म्हणजे एक शिष्य भेटवला त्यांनी तिथं, ईश्वराने, परमेश्वराने परमहंसांना. आणि हे सगळं त्यांनी जाणलं आणि मनातल्या मनात त्यांनी कृतज्ञता, त्यांनी मनातल्या मनात ते परमेश्वराच्या पायांशी नतमस्तक झाले, ग्रॅटिट्यूड व्यक्त केला त्यांनी, की हे जे काय आहे ते आश्चर्याचंच आहे ना सगळं जे काय ते, म्हणजे परमेश्वर आपल्याला एक क्षण सुद्धा विसरत नाही, असं त्यांना म्हणायचंय. प्रिय मित्र हो, माझ्या घरी येऊन माझे घर आपण पुनीत करणार नाही का, तो त्रयस्थ व्यक्ती या दोघांना म्हणतोय, परमहंसांना आणि त्यांचा मित्र जितेंद्रला. फार उपकार आहेत आपले, पण आपल्या घरी येणे आम्हाला जमणार नाही. आग्र्याला आम्ही भावाकडे उतरलो आहोत, असं परमहंसाने सांगितलं. वृंदावनामध्ये तुमच्या बरोबर मी हिंडलो, त्याच्या काही आठवणी तरी निदान मला द्या. म्हणजे ह्याच्यावरनं समजून जा की जितेंद्रला ज्या ज्या शंका होत्या, जे जे चिंता होत्या, ते सगळं असं विनासायास आणि चमत्कारिकरित्या पूर्ण झाले. म्हणजे या त्रयस्थ व्यक्तीनं ऍज अ शिष्य म्हणून परमहंसांना गुरु मानून त्यांना अख्खं वृंदावन फिरवलं, आणि फिरवल्यानंतर ते हे वाक्य बोलतात की वृंदावनामध्ये तुमच्या बरोबर मी हिंडलो, त्याच्या काही आठवणी तरी निदान मला द्या. मी आनंदाने रुकार केला. नंतर त्या तरुण माणसाने त्याने आपले नाव प्रताप चटर्जी असे असल्याचे सांगितले. मग एक घोडागाडी बोलावली. आम्ही मदन मोहन मंदिरात आणि कृष्णाच्या इतर देवळात गेलो. मंदिरांमधून आम्ही जाऊन येण्याच्या अगोदरच रात्र झाली. संदेश आणि तोपर्यंत जरा माफ करा हं. रेल्वे स्टेशनच्या जवळच्या एका दुकानात प्रताप शिरला. जितेंद्र आणि मी दोघे त्या रुंद रस्त्यावर इकडे तिकडे फिरत राहिलो. त्या मानाने आता थंड झाल्याने रस्ते गजबजलेले होते. म्हणजे थोडक्यात इथं उन्हाळ्याचं वर्णन केलंय, आणि संध्याकाळ झाल्यानंतर, रात्र झाल्यावर म्हणूयात, रात्र झाल्यावर थोडंसं थंड वातावरण झाल्याचं इथं वर्णन केले. त्या मानाने आता थंड झाल्याने रस्ते गजबजले होते. म्हणजे दिवसभर उन्हाचा तडाखा असल्यामुळे तेवढी वर्दळ नव्हती जेवढी आता वर्दळ आहे, असं त्यांनी इथं सांगितलंय. आमचा दोस्त काही वेळ गायब झाला होता, पण शेवटी आला. तो हातात नाना तऱ्हेची मिठाई घेऊनच आला. बघा, म्हणजे रात्रीच्या जेवणाची पण काही हे नाही, म्हणजे प्रवासातल्या त्यांच्या प्रवासात पण खाण्याची सोय. आणि एकतर स्टेशन पर्यंत म्हणजे पूर्ण त्यांनी वृंदावन फिरवलं, तिथली सगळी तीर्थाटनं केली, मंदिरं फिरवली, आणि येताना त्यांनी त्या गाडीतनं त्यांना स्टेशनवर पोहोचण्याची पण सोय केली. आणि पोहोचल्यानंतर थोडा वेळ थांबा म्हणून ते मिठाईच्या दुकानात जाऊन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिठाया घेऊन आले ते या दोघांना देण्यासाठी. कृपा करून मला हे पुण्य मिळवू द्या, असं ते म्हणतात. म्हणजे ते त्रयस्थ व्यक्ती म्हणजे कोण, प्रताप चटर्जी नावाची जी व्यक्ती होती. प्रतापने अजिजीने स्मित केले व नुकतीच काढलेली आग्र्याची तिकिटे व काही रुपयांच्या नोटा देण्याकरिता हात पुढे केला. ते घेताना त्याच्या पाठीमागे जे अदृश्य हात काम करीत होता त्याच्याबद्दल मी पूज्य भावना दाखवली. ज्याचा अनंत उपहास करीत होता त्या परमेश्वराच्या अदृश्य शक्तीने आम्हाला आमच्या जरुरीपेक्षा जास्त दिले नाही का. बघा, त्यांनी जाणलं हे सगळं परमहंसांनी, की ही जी काही मदत मिळाले, हा जो प्रताप चटर्जी नावाचा इसम ऍज अ शिष्य म्हणून माझ्या समोर आलाय, त्या हातांच्या माग कोणाचं कार्य आहे हे परमहंसांनी जाणलं. आणि मनोमन त्यांनी पूज्य भावना दाखवली परमेश्वराप्रती, आणि ते उपहासात म्हणजे
मनातल्या मनात म्हणाले की अनंत ज्या गोष्टीचा, अनंत म्हणजे कोण, त्यांचा मोठा भाऊ, ज्या गोष्टीचा उपहास करीत होता किंवा ज्या गोष्टीबद्दल संशय घेत होता, त्या परमेश्वराच्या अदृश्य शक्तीने आम्हाला आमच्या जरुरीपेक्षा जास्त दिले नाही का? हा प्रश्न त्याने मनातच स्वतःला केलाय. की ज्या गोष्टीची शंका वाटत होती, चॅलेंज म्हणजे त्यांनी निर्माण केलं त्यांच्या भावानं, की परमेश्वर अशी पण काही गोष्ट असते का, किंवा त्याची जर शक्ती तुला मदत करते, किंवा तुला संपत्तीची गरज नाही आहे, पैशाची गरज नाही आहे, तुझा परमेश्वर तुला सांभाळेल असं वाटतोय ना, तर तू जाऊन दाखव हे सगळं करून. म्हणून ज्या उपहासात्मक भावनेनं, म्हणजे उपहासाची भावना परमेश्वराच्या शक्तीबद्दल त्यांच्या मोठ्या भावाला वाटली होती, त्याची त्याची जाणीव होऊन परमहंस म्हणतायत की त्या परमेश्वरानं, त्या अदृश्य शक्तीनं आम्हाला गरजेपेक्षा जास्त दिलं नाही का? म्हणजे जे अनंताला वाटत होतं, काय गरज वाटत होती त्यांना, राहणं, खाणं, त्याच्यापेक्षाही जास्त, म्हणजे ते शाही भोजन, जे की सामान्य माणसं, कितीही श्रीमंत माणूस असला तरी तो त्याच्या मुलांना 30 पक्वान्न असलेलं अन्न का देईल? भलेही आपण म्हणू पंचपक्वान्न म्हणजे जास्तीत जास्त 15-20 पदार्थ. आत्ताच्या पण या जगात जरी काही वाढदिवस असेल, जे काही असेल, किंवा कितीही श्रीमंत असला तरी जास्तीत जास्त आपल्या मुलाला किती देईल तो? तर त्या काळात ह्या अदृश्य शक्तीनं कल्पनेच्या किंवा ते म्हणतायत की जेवढी अपेक्षा केली होती त्याच्या कित्येक पटीनं जास्त त्यांना मिळालं नाही का, जरुरीपेक्षा, त्या अदृश्य शक्तीनं दिलेलं. साधारण अर्ध्या तासात हा दीक्षाविधी संपला. दीक्षाविधी म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणजे जो कोणी आला होता, प्रताप चटर्जी, त्यानं गुरु मानलं ना त्यांना, की तुम्ही गुरु म्हणून मला दिसलाय, मला कृष्णाने दृष्टांत दिलाय, किंवा मला तुम्ही कित्येक वर्ष दिसताय, तर मला तुमची सेवा करू द्या. मग सेवा करतायत याचा अर्थ काय आहे? गुरु दीक्षा देतात ना. मग गुरूंनी दीक्षाविधी संपला म्हणजे त्यांनी काहीतरी दीक्षा दिली असेल, किंवा जे काही त्यांचं बोलणं असेल ते पुढे येईलच. तर त्यांनी त्या प्रताप चटर्जीला काहीतरी दिलं असेल, आणि त्याच्या बदल्यात पुन्हा त्यांनी परमहंसांना गुरूंना दक्षिणा म्हणून पैसे आणि मिठाई पण दिली, बरोबर. हा जो काही विधी होता त्याला परमहंसांनी म्हटलंय की साधारण अर्ध्या तासात हा दीक्षा विधी संपला, म्हणजे हे देवाणघेवाण आणि या सगळ्या गोष्टी संपल्या. क्रिया हा तुझा चिंतामणी होय, असे मी नवीन साधकाला सांगितले. बघा, दीक्षेचं सांगितलं ना, इथं पुढे आलेच. क्रिया हा तुझा चिंतामणी होय. चिंतामणी म्हणजे काय सांगितलं इथं? पुराणात सांगितलेले एक रत्न. चिंतामणी आपल्याला म्हणजे क्रिस्टल एक आहे तो. तर पुराणात सांगितलेले एक रत्न की ज्याच्या लाभाने सर्व इच्छा पुऱ्या होतात, तसेच परमेश्वराचे एक नाव म्हणजे चिंतामणी, असा इथं उल्लेख केला. तर क्रिया हा तुझा चिंतामणी होय, असे मी नवीन साधकाला सांगितले. तू पाहिलेसच की हे तंत्र सोपे आहे. ह्याच्यामध्ये मनुष्याची आध्यात्मिक उत्क्रांती लवकर घडवून आणण्याची कला आहे. म्हणजे त्यांनी दीक्षा दिली आहे त्यांच्या त्या शिष्याला, प्रताप चटर्जीला, आणि ते म्हणतात की तू पाहिलेसच की हे तंत्र सोपे आहे. म्हणजे हे जे काही क्रिया योगा आहे, ते तंत्र जे आहे ते खूप सोपं आहे, आणि ह्याच्यामध्ये मनुष्याची आध्यात्मिक उत्क्रांती लवकर घडवून आणण्याची कला आहे. हिंदू धर्मग्रंथ असे सांगतात की नेहमी जन्म घेत राहणाऱ्या अहंकाराला मायेच्या तावडीतून सुटका व्हायला 10 लक्ष वर्ष लागतात. हा एरवी लागणारा दीर्घ कालावधी क्रियायोगाच्या साधनेमुळे पुष्कळच कमी होतो. म्हणजे ते म्हणतात की साधारण मनुष्याला या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं पार व्हायला 10 लक्ष वर्ष लागतात. हा एरवी लागणारा दीर्घ कालावधी क्रियायोगाची जर साधना केली तर पुष्कळसा कमी होतो. म्हणजे त्यांना म्हणायचं की क्रियायोगाची साधना केल्यावर खूप फास्ट मध्ये आध्यात्मिक प्रगती होते. वनस्पतीची वाढ त्याच्या वाढीच्या नैसर्गिक वेगापेक्षा अधिक वेगाने करता येते. त्याचप्रमाणे माणसाची मानसिक उन्नती ही शास्त्रीय पद्धतीने जलद करता येईल. हिची साधना तू निष्ठेने करावीस. त्या योगे साऱ्या गुरूंच्या गुरुप्रत तू जाऊन पोहोचशील. प्रताप विचारपूर्वक सांगू लागला. फार दीर्घकाल मी या योगाची गुरु किल्ली शोधण्यात घालवला. आज नेमकी ती मला सापडली. म्हणजे बरेच वर्ष ते या योग क्रियेच्या शोधात होते, आणि आज नेमकं त्यांना ही किल्ली सापडली. म्हणजे परमहंस योगानंद भेटले, जी त्यांनी ती किल्ली दिली क्रियायोगाची. इंद्रियांच्या बंधनातून मुक्त करणारी ही प्रक्रिया मला उच्च स्तरावर आणून सोडली. भगवान कृष्णाचे जे मला आज स्वप्न दर्शन झाले, त्याचा अर्थ इतकाच की माझी आता अत्युच्च उन्नती होणार आहे, असा अर्थ त्या प्रताप चटर्जींनी काढला.
तेथेच काही वेळ आम्ही शांतपणे परस्परांच्या बोलण्याचा विचार करीत बसलो. नंतर मग आम्ही सावकाशपणे स्टेशनवर गेलो. गाडीत बसल्यावर मी आनंदाने प्रफुल्लित झालो, पण जितेंद्राचा हा दिवस रडण्याचा होता. प्रतापचा प्रेमळपणे मी निरोप घेत होतो. त्यावेळी माझ्या या दोन्ही सोबत्यांचे रडण्याचे हुंदके मधून मधून ऐकू येत होते. म्हणजे प्रताप त्यांचा शिष्य पण रडत होता आणि मित्र, सोबत असलेला मित्र जितेंद्र सुद्धा रडत होता. त्यांचे हुंदके त्या परमहंसांना ऐकू येत होते. त्यावेळी माझ्या या दोन्ही सोबत्यांचे रडण्याचे हुंदके मधून मधून ऐकू येत होते. ह्या परत प्रवासात जितेंद्राने शोक करून गोंधळ उडवून दिला. पण ह्यावेळी स्वतःकरिता नसून स्वतःच्या विरुद्ध त्याची ही सारी बडबड होती. म्हणजे ते काय म्हणतात, येताना स्वतः करता होता, आता ते स्वतःच्या विरुद्ध जो काही गोंधळ चालला होता त्याची बडबड चालू होती, असं ते म्हणतात. माझी श्रद्धा किती उथळ, माझे हृदय जणू दगडाचेच आहे. आता पुन्हा कधी मी आयुष्यात परमेश्वराच्या दयाळूपणाबद्दल शंका घेणार नाही, हे जितेंद्र बोलत होता. मध्यरात्र होऊ लागली. एक दिडकी जवळ नसलेले व वाऱ्यावर सोडलेले हे दोन भटके वीर अनंताच्या खोलीत प्रवेश करते झाले. आमच्याबद्दल भाकीत करताना त्याला एवढी कल्पना नसेल, पण आता त्याचा आश्चर्यचकित चेहरा पाहण्यालायक होता. सावकाशपणे मी टेबलावर रुपयांच्या नोटांची रास उठली. म्हणजे प्रताप चटर्जींनी त्यांना दक्षिणा दिली होती ना परमहंसांना गुरु म्हणून, तर ती जे काही पैशांची नाणी होती, जी काही त्यांनी दिलं, नोटा नोटा दिल्या होत्या, त्यांची रास त्यांनी त्यांच्या भावांसमोर ओतली आणि समोर दाखवली. जितेंद्र, खरे सांग पाहू काय झाले ते. म्हणजे त्यांच्या भावानं परमहंसांना नाही विचारलं, कारण त्यांनी साक्षीदार म्हणून पाठवलं होतं ना त्यांच्या मित्राला जितेंद्रला. आणि तू पण सहन कर म्हणत होते, कारण तू त्याच्याबरोबर फिरत असतोस, हिंडत असतोस, तर तू पण सहन कर त्याचं हे जे काही आहे ते. म्हणून साक्षीदार म्हणून त्यांनी त्या जितेंद्रला विचारलं, खरं सांग पाहू काय झालं ते. अनंताने मस्करीच्या आवाजात, मस्करीने विचारलं, आवाजात विचारले. ह्या आमच्या धाकट्या बंधूंनी कुठे धाडबीड तर नाही ना घातली, ते मस्करीत विचारत होते. पण जेव्हा आम्ही सारी हकीकत सांगितली तेव्हा आमच्या बंधूचा चेहरा जरा सुधारला, मग गंभीर झाला. मला वाटले त्यापेक्षा फार बिनचूक रीतीने सूक्ष्मतर जगतामध्ये मागणी आणि पुरवठा या नैसर्गिक नियमाचा अवलंब होत असतो. आतापर्यंत कधीही दिसून आला नाही अशा आध्यात्मिक उत्साहाने बोलावयास अनंताने सुरुवात केली. जगात म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर ना त्यांचा जो भाऊ होता, मोठा भाऊ, जो की परमेश्वराच्या अदृश्य शक्तीवर संशय घ्यायचा, त्याचा उपहास करायचा, तो आता त्याच्या बाजूने बोलायला लागला, अध्यात्माबद्दल बोलायला लागला. जगात आढळून येणाऱ्या प्राकृत ग्राम्य अशा अहिक वस्तूंचा संग्रह करण्याकडे तुझे का दुर्लक्ष आहे, याचे कारण आज माझ्या ध्यानात आले. बरीच रात्र झाली असतानाही दादाने आपल्याला क्रियायोगाची दीक्षा देण्याबद्दल मला आग्रह केला. बघा, त्यांचे भाऊ सुद्धा किती वचनबद्ध आहेत, की त्यांनी जाताना जे वचन दिलं होतं की तू जर असं करून आला तर मी तुझ्याकडनं दीक्षा घेईन. आणि मध्यरात्री रात्र उलटून गेली असतानाही त्यांनी आग्रह केला की मी तुला म्हटलं होतं ना की तू हे सगळं करून आल्यावर मला दीक्षा दे, मी तुझा शिष्य बनेन, तर तू मला दीक्षा दे, क्रियायोगाची दीक्षा दे, म्हणून ते मागं लागले, आग्रह करायला लागले. तशा तऱ्हेने मुकुंद मुकुंद गुरुजींना एकाच दिवसात दोन अनपेक्षित शिष्यांची जबाबदारी पत्करावी लागली. म्हणजे त्यांना एकाच दिवशी दोन शिष्य मिळाले. एक म्हणजे ते प्रताप चटर्जी पहिले शिष्य, आणि दुसरा म्हणजे त्यांचा मोठा भाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची चहा बरोबरची न्याहारी मोठी मजेत झाली. हे मजेचे व संतोषाचे वातावरण आदल्या दिवशीच्या सकाळी नव्हते. बघा, कंपॅरिझन म्हणजे येणारा प्रत्येक क्षण किती वेगळा असू शकतो हेही यातनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे इथं सांगता येते की आदल्या दिवशीच्या सकाळची जी काही वेळ होती, जे काही प्रसंग होते, जो काही अनुभव होता, आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळ, यामध्ये किती तफावत होती ना. तर त्याचं त्यांनी इथे वर्णन केले. मी जितेंद्राकडे पाहून स्मित केले. ताजमहाल पाहण्याबाबत तुझी फसवणूक केली जाणार नाही. सेरामपूरला जाण्यापूर्वी चल आपण तेथे जाऊन या. म्हणजे ते आता आग्र्याला ताजमहाल बघायचं सोडून त्यांना वृंदावनचं चॅलेंज आलं ना, मग त्यांनी ते स्वीकारलं. मग ते स्वीकारल्यामुळे आग्र्याचा ताजमहाल राहून गेला. तर मग त्यांनी जितेंद्रला सांगितलं की तुझं जे काही ताजमहाल पाहण्याबद्दलची जी उत्सुकता आहे त्याची मी काही फसवणूक करणार नाही. चल आपण आता सेरामपूरला जाण्याआधी तुझी ही इच्छा पूर्ण करूयात, म्हणून ते चालले. नंतर अनंत दादाचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. माझा मित्र आणि मी आग्र्याचे वैभव स्थान जो ताजमहाल त्याच्या समोर होतो.
पांढरा संगमरवर सूर्याच्या प्रकाशात चकाकत होता. नितांत प्रमाणबद्धतेचे ते एक दृश्य प्रतीक होते. त्याच्या पार्श्वभागी काळी सुरूची झाडे, तकाकी मारणारी हिरवळ व निश्चल अशा पाण्याने भरलेले लांब लचक हौद यांनी त्याची शोभा वृद्धिंगत झाली होती. आतील भागावर सुंदर जाळीदार काम असून त्याच्या मधून मधून मौल्यवान खडे बसवलेले होते. पिंगट व जांभळ्या दगडांवर जागोजाग नाजूक पुष्पमाला व चित्रे एकमेकात गुंफलेली अशी खोदलेली आहेत. म्हणजे इथं पूर्ण ताजमहालचं वर्णन त्यांनी खूप सुंदर केलंय. घुमटातून शहेनशाह शहाजहान व त्याच्या साम्राज्याची व तशीच हृदयाची राणी मुमताज महाल यांच्या थडग्यांवर नेमका प्रकाश पडत असतो. प्रेक्षणीय स्थळे पाहणे आता पुरे झाले. गुरुच्या भेटीची मला आता ओढ लागली. थोड्याच अवधीत जितेंद्र आणि मी दक्षिणेकडे बंगालच्या दिशेने प्रवासाला निघणार होतो. मुकुंदा, बरेच दिवस झाले घरातल्या माणसांची भेट नाही. माझा बेत मी बदलला आहे. कदाचित पुढे काही दिवसांनी सेरामपूरच्या तुझ्या गुरुजींच्या दर्शनाला मी येईल. हे कोण सांगत होतं? त्यांचा मित्र जितेंद्र. माझ्या मित्राचे वर्णन करायचे म्हणजे तो धरसोड वृत्तीचा, चंचल मनाचा होता असे करता येईल. म्हणजे त्यांनी जितेंद्राचं वर्णन केलं. असे करता येईल. त्याने माझा कलकत्त्याला निरोप घेतला. मी तेथून लवकरच लोकल गाडीने उत्तरेस 12 मैलावरच्या सेरामपूरला गेलो. माझ्या गुरुची वाराणसीला जी भेट झाली होती त्याला बरोबर 28 दिवस झाले होते. बघा किती परफेक्ट टायमिंग मध्ये त्यांच्या गुरूंनी पण त्यांना सांगितलं होतं की 30 दिवसात तू परत येशील म्हणून. आणि परमहंस पण सांगतात की तो 28वा दिवस होता, ते त्यांच्या गुरूंकडे परत चालले होते. हे माझ्या लक्षात येताच एक आश्चर्याचा कंप माझ्या अंगावरून थरारून गेला. बघा, आपण नुसतं ऐकताना पण आपल्या अंगावर शहारे येतात की किती चमत्कार आणि म्हणजे काय ही दैवी डिवाइन एनर्जी मदत करते आणि आहे ही साक्षात प्रत्येकासोबत. हे नुसतं ऐकताना, परमहंसांच्या आयुष्यातले प्रसंग ऐकताना आपल्या अंगावर शहारे येतात. तर स्वतः परमहंस ते अनुभवताना त्यांना काय वाटत असेल, त्यांची किती उत्कटता आणि किती प्रेम त्यांचं त्या परमेश्वराबद्दल, गुरूंबद्दल उत्कटता ती जागृत होत असेल क्षणाक्षणाला, जेव्हा जेव्हा ते हे सगळे अनुभव घेतायत, अनुभवतायत. म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे की एखादा नॉर्मल सामान्य माणूस, मुलगा म्हणू शकतो आपण, तरुण, जो की हे सगळे चॅलेंजेस त्याच्या आयुष्यात, म्हणजे त्यांनी स्वतः कधीच या शक्तीबरोबर खेळ केला नाहीये किंवा जी काही सिद्धी त्यांना प्राप्त झालेली त्याचा कधीच दुरुपयोग केला नाही. पण जेव्हा समोरची लोक, म्हणजे त्यांच्याच घरचे लोक, त्यांचेच मोठे भाऊ त्यांची परीक्षा घ्यायला लागले, तेव्हा त्या शक्तीनं किती मदत केली आणि त्याचे जे अनुभव होते, न कळतपणे त्यांनी कधी, म्हणजे स्वतःहून कधी अशी अपेक्षा केली नव्हती की त्यांना तसे अनुभव मिळावे. आणि न कळतपणे दुसऱ्यांना त्या शक्तीचं महत्व कळावं यासाठी त्यांना जे स्वतःला अनुभव मिळाले ते इतके होते की त्याच्याबद्दल ते ऑलरेडी कृतज्ञता व्यक्त करायचेच परमेश्वराप्रती. तर ते अजून परमेश्वराप्रती उत्कंठ भावनेनं किंवा गुरूंप्रती इतकं प्रेम आणि इतकी त्यांना म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायला चालू झालं. म्हणजे त्यांच्या अंगावर पण काटे यायला लागले त्याचे, की 28वा दिवस होता जेव्हा ते मागं वळून बघत होते की त्यांच्या गुरूंनी सांगितलेला तो शब्द, आणि बरोबर आज 28वा दिवस. कसं काय हे सगळं सगळं आश्चर्यकारक, म्हणजे मूवी मध्ये, पिक्चर मध्ये बघावं तसं सगळं. तू माझ्याकडे 4 आठवड्यात येशील असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मी त्याप्रमाणे प्रशांत अशा रायगड गल्लीमधील त्यांच्या अंगणात प्रसन्न अंतकरणाने हजर झालो. त्या आश्रमात मी प्रथमच प्रवेश करीत होतो आणि येथेच मी भारताचे ज्ञानावतार यांच्या सानिध्यात माझ्या आयुष्यातील पुढचा 10 वर्षांचा अत्युत्तम काळ व्यतीत करणार होतो. बघा, म्हणजे आता ते जेव्हा गेले गुरूंकडे, तर तिथून पुढे ते 10 वर्षाचा काळ तिथं व्यतीत करणार होते त्यांच्या गुरूंसोबत, असं त्यांनी इथे सांगितलंय. पुढे आता हा चॅप्टर जो आहे 11वा तो इथं संपलाय. आता पुढचा चॅप्टर आपण बघणार आहोत, तो थोडासा मोठा आहे त्यामुळे मी आजच घेते तो. तर त्याचं नाव आहे गुरुजींच्या आश्रमातील माझी काही वर्ष. मग आता या आश्रमात मी थोडक्यात तुम्हाला सांगते इथे, आणि पुढं मग पूर्ण वाचावंच लागेल कारण खूप मोठा आहे हा चॅप्टर. तर या प्रकरणामध्ये पूर्ण परमहंस योगानंदांचं, त्यांच्या गुरूंचं सानिध्य, त्यांच्या बरोबरचे चर्चा किंवा गुरूंबद्दल त्यांनी विचारलं, म्हणजे गुरूंना पण त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांनी विचारलं. मग त्या गुरूंच्या आश्रमात, आश्रम म्हणजे काय होतं, आश्रम त्यांना कसा मिळाला तो, किंवा त्यांची ती स्वतःची प्रॉपर्टी किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी, मग ती प्रॉपर्टी त्यांनी, म्हणजे जसं आध्यात्मिक ह्याच्यात ते होते म्हणून आपण बऱ्याचदा ऐकतो ना की संत तुकाराम महाराजांचं ऐकलंय, बऱ्याच जणांचं आपण ऐकलंय की त्यांना वडिलोपार्जित मिळालेलं धन, दौलत, संपत्ती त्यांनी वाटून टाकली अशीच. पण
त्यांचे जे गुरु आहेत परमहंसांचे, युक्तेश्वर गिरी, त्यांनी काय केलं की त्यांना वडिलोपार्जित जे काही संपत्ती मिळाली तीही त्यांनी खूप योग्य प्रकारे सांभाळून जतन केली आणि ती इतकी त्याचा छान विनियोग केला त्यांनी. आणि मग परमहंस योगानंद त्यांच्या गुरूंच्या सानिध्यामध्ये त्या आश्रमामध्ये 10 वर्ष त्यांनी लिहिलंच आहे इथं बरोबर आधीच्या चॅप्टरमध्ये की त्यांनी 10 वर्ष काढली ती. तर त्या 10 वर्षात जे काही घडलेले प्रसंग आहेत त्या आश्रमातले, मग आश्रमात जसे परमहंस गेले त्यांच्या गुरूंच्या सानिध्यात ऍज अ शिष्य म्हणून शिकण्यासाठी, तसेच बाकीचे पण शिष्य असणार कारण तो आश्रमच होता. तर त्या आश्रमात काय काय प्रसंग आले, कोण कोण आलं, मग कुठल्या व्यक्ती महत्वाच्या होत्या त्यांचं वर्णन केलंय. मग त्यातनं परमहंसांना काय शिकायला मिळालं, अहंकार, जे काय आहे ते बरंच वर्णन केलंय या पूर्ण आश्रमातल्या गोष्टींचं गुरुजींच्या सानिध्यातलं परमहंसांनी. तर ह्या खूप मोठा चॅप्टर आहे, यात बरेच प्रसंगांचं वर्णन केलंय. त्यातनं परमहंसांनी काय काय शिकलं, कसं कसं शिकलं, आणि काय काय त्यांचे वडील पण कसे त्यांच्या गुरूंना भेटले आणि त्या दोघांचे पण गुरु एकच, हे सगळं सगळं वर्णन या चॅप्टरमध्ये केले. तर या चॅप्टरमध्ये जास्तीचं असं एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही आहे, गोष्टी सारख्याच रूपात आहे. तर ते मी पुढे वाचत जाईल, म्हणजे आज एका दिवसात तर नाही होणार आहे, हा मोठा चॅप्टर आहे तर उद्या पण असणार आहे. तर ह्याचं वाचनच जास्त असणार आहे. ऍक्च्युली मला म्हणजे वाटत होतं की गोष्टीसारखं म्हणजे मी वाचलं तर ते सारांश रूपाने सांगावं, पण बऱ्याच जणांना असतं ना की पुस्तक वाचल्याचा फील पण येतो जर शब्दाने शब्द जर झाला आपल्या सेशनमध्ये. तर बऱ्याच जणांना असतं की मला नाही वाचायला जमत आहे पुस्तक, तर हे शब्दाने शब्द जर ऐकायला मिळाला तर पुस्तक वाचून झालं असं समाधान वाटतं. म्हणून मी थोडासा विचार केला की पूर्ण जसं आहे तसं वाचावं म्हणून. तर आपण हा बघूया चॅप्टर पुढचा, एक 5-10 मिनिटं हा मी घेते पुढचा आणि मग आपण ध्यान करूयात आजचं. तर हा चॅप्टरचं या प्रकरणाचा प्रकरण आहे 12वं, गुरुजींच्या आश्रमातील माझी काही वर्ष, म्हणजे परमहंसांची. आलास तू, श्री युक्तेश्वरांनी माझे स्वागत केले. ते वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीच्या सज्जात व्याघ्रांबरावर बसले होते. त्यांचा आवाज थंड होता व वागण्यामध्ये भावनांचा विकार नव्हता. होय गुरुजी, मी तुमचा शिष्य व्हायला आलो आहे. गुडघे टेकून मी त्यांच्या पायांना स्पर्श केला. असे कसे होईल? तू काही माझ्या इच्छेला मान देत नाहीस. गुरुजी, आता यापुढे तसे होणार नाही. आपली इच्छा मला सर्वथैव शिरसावंद्य होईल. कारण ते मागच्या वेळी जेव्हा आले होते तेव्हा त्यांचे गुरु त्यांना सांगत होते ना की तू जा परत शिक्षण पूर्ण कर, तेव्हा ते नाहीच म्हणून बसले होते. म्हणजे त्यांना आता हे दाखवून द्यायचं होतं की तेव्हा तू ऐकत नव्हतास. आणि तेव्हा जेव्हा ते निरोप घेत होते तेव्हा त्यांनी हे पण सांगितलं, तुला जर शिष्य व्हायचं असेल, तुला जर माझं शिष्यत्व पत्करायचं असेल तर मी इतका मृदू नाही आहे जेव्हा ते पहिल्या भेटीत होते तसे. मला खूप शिस्तप्रिय आहे, शिस्तीचा आहे मी खूप कडक आहे आणि तुला त्या शिस्ती नियम पाळायला लागतील आणि जेव्हा तू ते स्वीकारशील तेव्हाच मी तुला शिष्यत्व देईल. तुला कठीण सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, ऐकावं लागेल, तरच मी तुला शिष्यत्व देईल. असं सहजासहजी देणार नाही हे त्यांनी मागच्याच वेळी भेटीत सांगितलं होतं त्यांना. तर मग आता ते बोलून दाखवतायत की तू आलायस खरा, पण शिष्य व्हायला आलायस म्हणतोयस खरा, पण असं कसं होईल असं ते म्हणतायत. तू काही माझ्या इच्छेला मान देत नाहीस, म्हणजे ज्यांनी मागच्या वेळी नव्हता दिला ना म्हणून ते सांगतायत. गुरुजी परमहंस म्हणतात की गुरुजी आता इथनं पुढे असं होणार नाही, म्हणजे आपली इच्छा मला सर्वथैव शिरसावंद्य होईल. म्हणजे तुम्ही जे काही म्हणाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही जे काही शिस्त लावा, जे काही कराल त्याला मी म्हणजे पूर्ण सरेंडर आहे मी त्यासाठी. म्हणजे मी तुम्हालाच तुमच्या म्हणजे मी माझ्या स्वतःला मला तुमच्या स्वाधीन केलंय, असं याचा अर्थ घेता येईल. हे ठीक आहे, आता मला तुझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी पत्करता येईल. म्हणजे ते म्हणतात की आता मला तुझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी पत्करता येईल. गुरुजी, हे ओझे मी स्वखुशीने आपल्याकडे सोपवतो. ओझे म्हणजे स्वतःचं जे काही त्यांनी सरेंडर केलंय त्यांनी स्वतःला, तर हे सगळे मी तुमच्या समोर तुमच्याकडे स्वखुशीनं सोपवतो. तर आता माझी पहिली आज्ञा अशी की तू आपल्या घरी परत जावेस. बघा, परत युक्तेश्वर गिरींनी त्यांना सांगितलं की माझी पहिली आज्ञा अशी आहे की तू आपल्या घरी परत जावेस. तू कलकत्त्याला जाऊन कॉलेजमध्ये नाव घालावेस असे मला वाटते. तुझे शिक्षण पुढे चालू राहिले पाहिजे. बघा, आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात पण होतं ना, आपण ज्या गोष्टींपासून पळवाट काढत असतो, पळत असतो, नको नको म्हणून, आणि तीच गोष्ट आपल्याकडे येत असते का, तर त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो. तसंच परमहंसांना शिक्षणात काही रुची नव्हती. शाळा शिकणं, हायस्कूल पूर्ण करणं, शाळेच्या तर काळात म्हणजे प्रायमरी शिक्षणाच्या वेळेस ते शिक्षणात त्यांना रस नव्हता, शाळेतनं पळून जायचे आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या आपण ऐकल्या.
त्याच्यानंतर मग हायस्कूलचं शिक्षण घ्यावं असं त्यांच्या वडिलांची इच्छा होती, तर त्या काळात पण ते एका आश्रमात गेले. मग परत तिथल्या आश्रमात मन लागलं नाही, मग परत ते शिक्षणाला जोडले गेले. मग अशा रीतीनं ते शिक्षण पण पूर्ण झालं. तिथल्या संतांनी सांगितलं, गुरुंनी सांगितलं की तू घे पूर्ण शिक्षण म्हणून, म्हणजे पुन्हा तू शिक्षण घे. मग ते माध्यमिक शिक्षण झालं. आणि आता त्यांना कॉलेज शिक्षणात पण काही रस नव्हता, पण त्यांच्या बघा प्रत्येक आई वडिलांना वाटतंच ना की आपल्या मुलांना चांगलं शिकावं. तर त्यांच्या वडिलांची पण खूप इच्छा होती पहिल्यापासून की त्यांनी पूर्ण व्यवस्थित चांगलं शिक्षण घ्यावं. आणि ते काय त्यांना मान्य नव्हतं, त्यांना अध्यात्मात रस असल्यामुळं. पण त्यांना कॉलेजमध्ये जायचं नव्हतं, पण आरून फिरून का ज्याच्यापासून ते पळवाट काढत होते पुन्हा त्यांना तेच करायला लागलं. कारण ज्या गुरूंना त्यांनी सोपवलं, सरेंडर केलं, आता त्यांनी मान्य केलं की तुम्ही जे म्हणाल ते शिरसावंद्य, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, हे त्यांनी बोललं होतं. तर बोललं म्हटल्यावर करायला पाहिजे ना. तर सगळ्यात पहिली अट त्यांनी तीच घातली. पहिली अट नाही म्हणतात, आज्ञा दिली गुरूंनी आपल्या शिष्याला. म्हणजे युक्तेश्वर गिरींनी आपल्या शिष्याला म्हणजे परमहंस योगानंदांना पहिलीच आज्ञा दिली की तू इथनं घरी परत जा आणि कलकत्त्यात जाऊन कॉलेजमध्ये नाव घाल आणि पुढचं शिक्षण घे किंवा घेतलं पाहिजेस. तर मग यांनी सांगितलं ठीक आहे गुरुजी, माझी भीती मी दाबून ठेवली. ही पुस्तकांची ब्याद माझ्या पाठीमागे आज इतकी वर्षे लागली आहे. प्रथम वडील व आता श्री युक्तेश्वर. बघा ते सांगतात की आधी वडील मागं लागलेले, आता गुरु मागं लागले, शिक्षण घे शिक्षण घे. कधी काळी तुला युरोप अमेरिकेत, बघा परत सांगतायत ना परमहंस योगानंदांना त्यांचे गुरु युक्तेश्वर गिरी, की कधी काळी तुला युरोप अमेरिकेत जावे लागेल. तिथले लोक भारताचे प्राचीन तत्वज्ञान अधिक सहृदयतेने ऐकतील आणि मग ते समजावून देणारा परका उपदेशक जर विश्वविद्यालयाचा पदवीधर असेल तर फारच चांगले. म्हणजे त्यांना म्हणायचे की तू त्यांना इथलं समजावून सांगशील खरं, की एकतर तू या देशातला आणि इथलं सांगतोयस तर या परका उपदेशक असेल ना त्या बाहेरच्या देशातल्या लोकांना. आणि जर तो विश्वविद्यालयाचा पदवीधर असेल तर फारच चांगले. म्हणजे बघा आपल्याकडं असं नाही मानलं जायचं की खूप शिक्षण असेल म्हणजे खूप चांगल्या आध्यात्मिक प्रगती. पण पाश्चिमात्य देशात जसं आता आपल्याकडे होतंय तसं, की पाश्चिमात्य देशात मानलं जायचं की जर शिक्षणच नसेल तर काय माहिती असणार आहे यांना, व्यवहारिक ज्ञानच नसेल किंवा चालू जगताचं ज्ञान नसेल तर तुम्ही किती सांगितलं अध्यात्माबद्दल तर ते पटण्यासारखं नाही. किंवा तिथले लोक थोडे अनालिटिकल लॉजिकल माइंडवाले होते. तर युक्तेश्वर गिरींना असं म्हणायचं होतं की तू तिकडं युरोप अमेरिकेत जाणार आहेस आणि तिथं आपलं तत्वज्ञान सांगणार आहेस, तर तू जर विश्वविद्यालयाचे म्हणजे युनिव्हर्सिटीचे, म्हणजे त्यांना थोडक्यात म्हणायचं की ग्रॅज्युएशन किंवा कॉलेजचं जे शिक्षण घेऊन पदवी जर झालेला असलास तर ते त्यासाठी खूप फार चांगलं आहे असं म्हणायचं त्यांना. श्रेयस्कर काय आहे हे आपण उत्तम जाणता गुरुजी, माझे औदासीन्य गेले. म्हणजे ते गुरूंसमोर म्हणाले की जे काही योग्य आहे ते तुम्ही जाणता, तर माझे औदासीन्य गेले. युरोप अमेरिकेचा उल्लेख हा मला बुचकळ्यात टाकणारा होता व दूरगामी असा वाटत होता. पण गुरुजींची आज्ञा पाळून त्यांना प्रसन्न करण्याची संधी मला अगत्याची वाटत होती. पण तू येथे जवळच कलकत्त्याला असणार, तुला वेळ होईल तेव्हा येत जा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तू इथं कलकत्त्याला शिक्षण, कारण त्यांचे वडील कलकत्त्यातच होते, तर तू इथं जवळच, म्हणजे त्यांचं जे सेरामपूर आहे ते कलकत्त्यापासून 12 मैलावर. तर मग ते म्हणाले की तू इथं जवळ कलकत्त्यालाच असणार, तर जेव्हा केव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा तू येत जा आश्रमात. असं नाही म्हणत की तू फक्त शिक्षण घे आणि माझ्याकडे अजिबात येऊ नको. तर शक्य झाले तर रोज पुढं बघा आता परमहंस काय म्हणतात, शक्य झाले तर रोजच येत जाईन गुरुजी. म्हणजे त्यांच्या गुरुजींनी काय सांगितलं, तुला वेळ होईल तेव्हा येत जा. तर त्यांनी ती पण परमिशन त्यातनं घेतली की शक्य झाले तर रोजच येत जाईन गुरुजी. माझ्या आयुष्यातली प्रत्येक लहान सहान बाबतीत मी आपली हुकूमत कृतज्ञपणे मानत जाईल, पण एका अटीवर. म्हणजे त्यांनी गुरूंना अट घातली. कोणती ती? गुरूंनी विचारलं त्यांना. आपण मला परमेश्वराचे दर्शन घडवून द्याल असे वचन द्या. बघा आपली हिंमत होते का एखाद्या गुरुकडे गेलो आपण, तर आपण असं अट घालू शकू का? तेवढी आपली क्षमता म्हणा आहे का? म्हणजे हे मी जस्ट माझ्या मनात जे आलंय ते तुम्हाला सांगते मी हे वाचताना, की एवढं सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये होतं परमहंसांच्या. एवढी साधना त्यांची कित्येक जन्मांची असेल म्हणून ते या जन्मामध्ये इतकं काय म्हणतात त्यांना, कठोरपणे म्हणा किंवा निश्चलपणे, क्लिअरली, ठामपणे आपल्या गुरूंना पण अट घालू शकत होते आणि त्यांच्याकडनं वचन घेऊ शकत होते. ते तयार तर झाले शिष्य व्हायला, सरेंडर व्हायला, पण त्याच्यावर पण त्यांनी म्हणजे जेव्हा आज्ञा केली की जा आता तू शिक्षण घे, तर त्यांची इच्छा नसताना तीही अट त्यांनी आज्ञा पालन केलं. आणि त्याच्यावर त्यांनी अट घातली गुरूंना की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही मला परमेश्वराचं दर्शन घडवून द्या. नंतर मग एक तासभर शब्दांची रस्सीखेच चालूच होती. म्हणजे
त्यांच्या शब्दांचं म्हणजे डिस्कशन चालू होतं. म्हणजे आपण त्याला म्हणू की डिबेट चालू होती, की परमहंस योगानंद म्हणत होते की तुम्ही मला परमेश्वराचं दर्शन करून द्यायचं, आणि त्यांचे गुरु सांगत असतील की ते तुझं तू मिळव किंवा जे काही आहे ते. तर असं पुढचा 1 तासभर शब्दांची रस्सीखेच चालू होती. गुरुजींचा शब्द हा कधीच खोटा ठरणारा नसतो, पण तो विचार न करता दिलाही जात नाही. म्हणजे त्यांना म्हणायचं की गुरुंनी दिलेला शब्द कधीच खोटा नसतो, पण तो असंही नाही की तो विचार न करताही कधी दिला जात नाही. म्हणजे खूप विचारपूर्वक गुरु बोलत असतात, असं त्यांना म्हणायचंय. या वचनाच्या पूर्तीचे अफाट आध्यात्मिक विश्व खुले करून दिले जाणार होते. गुरुची परमेश्वराबरोबर एवढी घनिष्ठ सलगी पाहिजे, तरच तो त्याला व्यक्त स्वरूपात प्रकट व्हायला सांगणार. मला श्री युक्तेश्वरांच्या तादात्म्याची कल्पना होती, आणि म्हणून त्यांचा शिष्य या नात्याने मी त्यांचा फायदा घेण्याचे ठरवले. तुझा फार आग्रही स्वभाव आहे असे म्हणून गुरुजींनी दयावंत होऊन माझा हट्ट पुरवायचे कबूल केले. म्हणजे ते युक्तेश्वर गिरी म्हटले की तुझा स्वभाव फारच आग्रही आहे, म्हणजे हट्टी आहे. असे म्हणून गुरुजींनी दयावंत होऊन दया दाखवून त्यांचा हट्ट पुरवायची कबुली परमहंसांना दिली. बरे, तुझी जी इच्छा तीच माझी इच्छा. पुढे ते असंही म्हटलं की तुझी जी इच्छा तीच माझी इच्छा. म्हणजे बघा, इथं त्यांनी वननेस पण जाणलाय गुरुनी. असं त्यांनी दुभाभाव दाखवला नाही की कमी मोठं, गुरु म्हणजे मोठा, शिष्य म्हणजे छोटा. इथं पण त्यांनी वाक्य काय व्यक्त केले, बरे, तुझी जी इच्छा तीच माझी इच्छा. म्हणजे आपण वेगळे नाही, आपण एकच आहे. म्हणजे तुझी इच्छा आहे तीच माझी पण इच्छा आहे, असं त्यांनी इथं व्यक्त केलं. माझ्या हृदयावरची जिंदगीभरची छाया दूर केली गेली. इकडे तिकडे पलीकडे अज्ञाताचा शोध घेण्याचे काम संपले. मला आता एका खऱ्या गुरुमध्ये कायमचा आधार सापडला. बघा, ते इतक्या गुरूंना भेटले, इतक्या साधूंना भेटले. बघा, इतकं सोपं नाही आहे अध्यात्माची प्रगती करणं किंवा गुरु भेटणं. म्हटलं जातं ना की आपण म्हणजे शिष्य गुरूंना शोधत नाही, गुरु शिष्यांना शोधत असतो. तर शेवटी इतकं भटकल्यानंतर, म्हणजे जन्मल्यापासूनचा त्यांचा प्रवास गुरूंना शोधण्याचा किंवा गुरूंना शोधण्यापेक्षाही परमेश्वराच्या प्राप्तीचा. मग त्यात ही गुरुची जी मध्ये मार्ग दाखवायची, मार्गदर्शकाची जी कन्सेप्ट आहे ती आपोआप घडली ना. म्हणजे त्यांना ध्यानातनं त्यांचे चेहरा दिसायचा गुरूंचा, आणि आपोआप ते गुरूंकडे खेचले गेले. तर त्यांना इतकी परमेश्वराची ओढ होती. म्हणजे जन्मल्यापासूनचा हा त्यांचा अध्यात्माचा खडतर प्रवास इझिली नाही मिळाला त्यांना. तर त्यांनी त्याचं हे वर्णन असं केलं की माझ्या हृदयावरची जिंदगीभरची छाया दूर झाली, आणि इकडं तिकडं जे काय अज्ञानाचा शोध घेत होतो मी, ते काम संपलं. मला आता एका खऱ्या गुरुमध्ये कायमचा आधार सापडला. म्हणजे इतके गुरु भेटूनही त्यांना खरा गुरु कोण हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे ना. आपण बरंच भटकतो, पण त्यातलं पण खरं ज्ञान कुठलं आहे, आपल्याला रुचणार किंवा आपल्या अध्यात्माची प्रगती करणारं खरं ज्ञान कोणतं हे समजण्याची पण जी क्षमता असते, जे ज्ञान असतं, ते होतं परमहंसांकडं. आणि त्यांना कळलं की हेच गुरु कायमचा माझा आधार त्यांना त्यांना सापडला, त्या गुरूंच्या, युक्तेश्वर गिरींच्या रूपानं गुरूंचा आधार. चल, मी तुला आश्रम दाखवतो, असे म्हणून गुरुजी आपल्या व्याघ्रांबराच्या आसनावरून उठले. समोरच एका भिंतीवर टांगलेल्या एका तसबिरीकडे माझी दृष्टी गेली. त्या तसबिरीला फुलांचा मधून मधून पाने असलेला हार घातलेला होता. लहरी महाशय. तसबीर पाहिल्याबरोबर मी आश्चर्याने उद्गारलो, होय, तेच माझे दिव्य गुरु. बघा किती साम्य आहे बऱ्याच गोष्टींमध्ये. जे गुरु होणार म्हणजे एकाच पंथातले लोक भेटले जातात. म्हणजे हे आपल्या आयुष्यात पण बऱ्याचदा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल, जाणवला असेल, पाहिलं असेल. तसंच परमहंसांच्या पण आयुष्यात बघा, त्यांच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जे त्यांचे कलिग होते, त्यांना गुरूंना परमेश्वराला भेटायचं होतं, गुरूंना भेटायचं होतं, आणि त्यांचे गुरु म्हणजे कोण, लहरी महाशय होते. आणि त्यांच्या बरोबर योगायोगाने त्यांच्या वडिलांना आणि आईला पण जाता आलं, आणि त्यांचे गुरु झाले पुन्हा, म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे पण गुरु झाले लहरी महाशय. त्यांना मध्यंतरीच्या काळात म्हणजे लहरी महाशय तर त्यांना कॉलराचा आजार झाला होता, तेव्हा त्यांना कायम त्यांच्या सोबत असायची. त्यांची जी काही अदृश्य शक्ती होती ती भेट पण झाली होती त्यांची ती. आणि त्याच्यानंतर पण जितके मध्ये मध्ये जे भेटले, प्रणवानंद, केवलानंद, जे काही साधू भेटले मध्ये मध्ये त्यांना, तेही याच पंथातले होते. आणि आता त्यांना त्यांचे जे कायमसाठीचे गुरु भेटलेले आहेत, युक्तेश्वर गिरी, त्यांचे गुरु ही कोण, लहरी महाशय. तर हे असं हे पंथ जो आहे, म्हणजे आपली साधना ही ह्या एका जन्मातली नसते. जो आपल्याला पंथ किंवा जो काही आपल्याला गुरु भेटला, म्हणजे कोणाचं दत्त असतील, कोणाचे वेगळे वेगळे ज्यांचे ज्यांचे गुरु जसे आहेत, किंवा आपण ज्या देवाला मानतो ते. तर ही साधना वर्षानुवर्ष, जन्मोन जन्मीची आहे.
म्हणजे आपण मागचे पण जितके काही जन्म साधना केलेली असेल, तिथून ती साधना जिथं थांबले तिथून पुन्हा चालू होते ना. मग तो चालू होण्यासाठीचा जो मध्ये प्रवास असतो, ती लिंक लागण्याचा, तिथले जे काही टेस्टिंग असतात ते आपले टेस्टिंग परीक्षा असतात. तर आपण असे कित्येक जन्मोनजन्म त्या पंथाची साधना केलेली असते, म्हणून या जन्मात पण आपल्याला तो पंथ मिळालेला असतो किंवा ती दीक्षा मिळालेली असते. तर हे म्हणजे मी मागच्या दोन्ही वेळा, मी माझं थोडंसं सांगते इथं, की मागच्या दोन्ही वेळा मी पुस्तक वाचलं होतं तेव्हा मला माहिती नव्हतं, की पहिल्या वेळा वाचत तेव्हा तर फार काही अटॅचमेंट असं काही नव्हतं. मी असंच सेशन मधनं किंवा वाटलं घरी पण अध्यात्माचं वातावरण, म्हणजे माझी आई आणि सासूबाई दोघी खूप वाचन करतात आणि आध्यात्मिक खूप वाचतात. तर असंच त्यांच्या बोलण्यावरनं वगैरे वाचून बघ असं आलं, म्हणून मी पहिल्यांदा वाचायला घेतलं होतं. तेव्हा फार काही अटॅचमेंट नव्हती या पुस्तकाबरोबर. असंच नॉर्मली वाचतात तसे बाकीचे पुस्तक वाचतात तसं मी वाचलं. पण त्याच्यानंतर मला फार काहीतरी माझ्या स्वतःमध्ये चेंज जाणवला. त्याच्यानंतर ना ठीक आहे म्हटलं, चांगली गोष्ट आहे, पण फार काही मला तेव्हा पण अटॅचमेंट नाही झाली. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे मी पहिल्यांदा वाचलेलं ते इंग्लिशमध्ये वाचलं होतं, तर थोडं मधलं मधलं मी असं फास्ट फास्ट फॉरवर्ड करतो ना आपण, तशा पद्धतीने वाचलेलं. आणि मग मध्ये बरेच वर्ष गेली, बरेच वर्ष म्हणजे साधारण 5-6 वर्ष गेली असती. आणि त्याच्यानंतर मी माझी इच्छा झाली पुन्हा वाचायची, आणि मी ठरवलं की मला आता मराठीमध्ये वाचायचं म्हणून. म्हणून मी ते अनुवादित पुस्तक वाचलं मराठीवालं. मग ते आवडलं मला. ते पण मी आवडलं, वाचलं. वाचल्यानंतर ना ठीक आहे, चांगलं वाटलं मला. पुन्हा त्यातनं नवीन नवीन गोष्टी कळाल्या, ज्या पहिल्या वेळी काहीच कळाल्या नव्हत्या. 0% म्हणजे 0.001%च कळालं होतं पहिल्या वेळी मला पुस्तक. वाचायचं म्हणून वाचलं असं म्हणू शकता. दुसऱ्या वेळी वाचलं तेव्हा 0.01% कळाल्यासारखं वाटलं. आणि मी म्हटलं की मला तेव्हा काही वाटलं नव्हतं की मी पुन्हा वाचीन किंवा मला पुन्हा वाचायचं, असं पण काही मनात नव्हतं. आणि तेव्हा पण माझं असं झालं की म्हणजे लगेच नाही जाणवलं मला ते पुस्तक वाचल्याबरोबर की मला याचा काहीतरी वेगळा अनुभव आलाय. पण थोड्या दिवसांनंतर आध्यात्मिक रिलेटेड गोष्टी माझ्या आयुष्यात जास्ती यायला लागल्या. म्हणजे चुंबक, जसं परमहंसांना त्यांचे गुरूंचे पाय खेचत होते ना त्यांच्याकडे, त्यांच्या पायांना, तशा टाईप मध्ये मला, मी जेव्हा मागं वळून आता बघते तेव्हा मला जाणवलं की ह्याच्या आधी मी एवढी आध्यात्मिक नव्हते. पण जसं मी हे दुसऱ्यांदा पुस्तक वाचलं तेव्हा आपोआप माहित नाही माझ्या समोरनं गोष्टी यायच्या चालून, आणि मी इझिली जसं बाकीच्या व्यावहारिक गोष्टी करते तसं व्यावहारिक गोष्टी करतो, तसं आध्यात्मिक गोष्टी पण, हा ठीक आहे कोणी म्हटलं की हे करूया का, हा ठीक आहे करूया, म्हणून त्यांच्याबरोबर करायचे. किंवा म्हणायचे की आपण या मंदिरात जाऊया का, ठीक आहे म्हणायचे. किंवा कोणीतरी मला पाठवायचे की महाअवतार बाबाजींचं बघ वगैरे, तर मी बघायचे आणि ते आवडायचं मला. बघायचे, त्याच्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करायची की मला ऐकल्यावर असं वाटलं, किंवा थँक्यू, ग्रॅटिट्यूड, की पाठवलं बरं झालं, मला त्यातनं हे हे कळालं, असं मी सांगायचे. आणि ते वाचलं दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा वाचल्यानंतर ना पुन्हा असे काही सेशन अध्यात्मातल्या प्रगती बरोबर मग पुन्हा माझ्याकडं असं आलं की क्रियायोगाची दीक्षा घ्यायची म्हणून. म्हणजे आलं मनातनं. फार तीव्र असं नव्हतं, पण असं न कळत एखाद्या वेळेस मनात असा विचार येऊन गेला होता की क्रियायोगाची दीक्षा घ्यावी. आता एवढं वाचलंय किंवा महाअवतार बाबाजींबद्दल पण ऐकलंय की ते क्रियायोगाचं साधना करूनच त्यांनी एवढी प्रगती केली अध्यात्मात. तर मनात तो विचार येऊन गेला, असं चमकून गेला फक्त. खूप काय असं दृढतेनं नाही, मला दीक्षा घ्यायचीच आहे, मला करायचंच आहे, असं कधीच नव्हतं. आणि एकदा कधीतरी तो विचार चमकून गेला होता माझ्या मनात, आणि मी तो विसरून पण गेले होते. आणि म्हणजे कशी असते ती अदृश्य शक्ती हे सांगण्यामागचा उद्देश आहे. कारण प्रत्यक्ष उदाहरणं आपण जेव्हा घेतो ना तेव्हा थोडं जास्ती पटतं आपल्याला. तर हे या पुस्तकाचं आपण आता बघू उद्या हा चॅप्टर पूर्ण. तर सांगायचा योग आला किंवा फ्लो आला म्हणून सांगते. तर दुसऱ्यांदा वाचल्यानंतर ना मनात विचार चमकून गेला होता खूप दिवसांनंतर असा. आणि माझी आध्यात्मिक प्रगती चालू होती म्हणू शकता, अजूनही चालूच आहे. आणि असे आध्यात्मिक पुस्तकं वाचत गेले, बाकीचे पण पुस्तकं म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटसाठी मोटिवेशनल बुक्स वाचत गेले. आणि वाचत गेले गेले आणि क्रियायोगाची थोडीशी आवड निर्माण झाली म्हणजे बाबाजींशी रिलेटेड वाचणं, जरा असं ऐकणं वगैरे चालू झालं. आणि क्रियायोगा बघूयात म्हटलं की करूयात, म्हणजे असेल तर मिळेल असा विचार येऊन मनात येऊन गेलेला आणि मी सोडून दिला होता. आणि तो आपोआप एके दिवशी असं आलं की क्रियायोगाची दीक्षा ऑनलाईन होती. मग पुन्हा विचार आला की ऑनलाईन घ्यावी का, कारण असतं ना की दीक्षा म्हणजे गुरूंकडनं घेणं वगैरे प्रकार. तर पुन्हा आलं की असं ऑनलाईन ऑफलाईन असं काही नसतं, गेले ते दिवस आधीचे असं टाईप मध्ये. पण तरी आलं की नाही, मला घ्यायचीच आहे ना. मी आयुष्यात कधी असं दीक्षा वगैरे, एकतर विश्वास म्हणू शकतो आपण की एवढं काही पटायचं नाही या गोष्टी मला आधी.
आणि त्यात आणि घ्यायची आहे तर एकदाच करून बघायचं तर व्यवस्थित करून बघूया असं माझ्या मनात आलं, की ऑनलाईन वगैरे करण्यापेक्षा प्रॉपर कशी दीक्षा असते बघूया तरी, काय दीक्षा देतात म्हणजे काय. कारण माझी आई खूप आध्यात्मिक आहे, तिनं अशी दीक्षा गुरु वगैरे तिचे झाले, तर मी तिच्याकडनं खूप ऐकायचे गुरु करणं वगैरे. नाही तर मला हे पटायचं नाही. मग मला वाटायचं की काय गुरु म्हणजे काय, मंत्र कानात सांगतात, मग एवढंच आहे तर कानात का सांगतात, प्रत्यक्षात सांगावं ना. एवढं काय मंत्र आहे तर कोणाचं वाईट तर होणार नाही, मग कानातच कशाला सांगतात, असं मी थोडा व्हायची चर्चा आईसोबत माझ्या. तर मग ते प्रकार मी ऐकले होते, गुरु करणं, दीक्षा घेणं वगैरे. मग म्हटलं की आलंय मनात आणि समोरून आलंय दीक्षा घ्यायचं, की गुरु म्हणजे पुण्यात आहे क्रियायोगा दीक्षा, या दिवशी फॉर्म आलेत आणि कोणी इंटरेस्टेड असेल तर भरा. मग मी भरून टाकला आणि म्हटलं करायचंच आहे, ऑनलाईन करण्याऐवजी ऑफलाईन प्रॉपर काय आहे ते बघूयात म्हणून केलं. भरला फॉर्म. फॉर्म भरला, विकेंडला असते जनरली ती, शनिवार रविवारी अशी. आणि शनिवार रविवारी काही ना काहीतरी घरी सुट्टी असल्यामुळं फॅमिलीमध्ये बाहेर जाणं वगैरे असतंच, कायमच असतं काही ना काहीतरी. कधीतरी एखादा विकेंड घरी थांबणं होतं, नाहीतर कायम तरी काहीतरी असतं. आणि ती क्रियायोगाच्या दीक्षेच्या विकेंडला पण असंच काहीतरी प्लॅन होता. पण मी म्हटलं की चला भरून टाकूया फॉर्म, काय होईल तर होईल, झालं तर झालं, नशिबात असेल तर होईल, नाही तर नाही होईल. आणि प्लॅन होता ऑलरेडी विकेंडला बाहेर जायचा. शुक्रवारची संध्याकाळपर्यंत तो प्लॅन होता, जायचंय आपल्याला शनिवारी. मी विसरून पण गेले फॉर्म भरलेला. म्हटलं आता आपल्याला बाहेर जायचं तर होणार नाही दीक्षा वगैरे. आणि म्हटलं नाही होणार तर नाही, जेव्हा होईल तेव्हा बघू, आणि सोडून दिलं मी. आणि तो प्लॅन म्हणजे असा लास्ट मोमेंटला कॅन्सल झाला. म्हणजे ते ऍक्च्युली आश्चर्यकारक, जसं परमहंसांच्या आयुष्यात या गोष्टी आपण ऐकतो त्या पद्धतीनं ते झालं थोडंफार. आणि तो प्लॅन कॅन्सल झाला तरी पण म्हटलं ठीक आहे, बरं झालं कॅन्सल झाला. आणि मग विसरून गेलेले मी की उद्या दीक्षा आहे क्रियायोगाची, मी फॉर्म भरलाय वगैरे वगैरे. आणि मोबाईल बघितला तर त्याच्यात मेसेज आले दुसऱ्या दिवशी काय काय घेऊन यायचं, काय काय नाही. मग मला क्लिक झालं, अरे मी फॉर्म भरलाय, मी जाऊ शकते आता म्हणून. आणि त्याच्यात लिहिलं होतं त्यांनी की दीक्षेसाठी येताना फुलं फळं वगैरे काय काय आणायचं असतं ते. आणि रात्र झाली होती ऑलमोस्ट, एक तर खूप पाऊस होता, रात्र झाली होती, 8:30-9 वाजले होते. आमच्या एरियात तसं फुलं वगैरे रेग्युलरली मिळत नाहीत अशा पद्धती. फळं पण मिळतात पण हायवेच्या साईडला, ते पण संध्याकाळपर्यंत मिळतात, 5-6 वाजेपर्यंत. मी म्हटलं अरे बापरे, आता उद्या सकाळी पोचायचं तर आहे. सकाळ सकाळी तर काय मिळणार नाही, 9 नंतर 10 नंतर उघडणार, आणि मी जाणार तेव्हा तर काय फळांची दुकानं उघडी नसणार, फुलं तर मिळणं पॉसिबलच नाही. मग विचार केला, माझ्या गॅलरीत झाडं आहेतच आणि मी शक्यतो फुलं तोडत नाहीत, पण नेमकी ना त्याच आठवड्यात मोगऱ्याची फुलं खूप लागत होती. आणि मी म्हंटल पण मनातल्या मनात, म्हणजे माझं संभाषण चालू असतं ह्याच्यासोबत, झाडांसोबत. मी त्या झाडांना म्हणते पण, अरे तुम्ही एवढं कसं काय या आठवड्यात फुललायत म्हणून. पण ठीक आहे म्हटलं, छान वाटतंय मला, म्हणजे वास वगैरे येतो रात्रीचा तर खूप छान सुगंध येतो. तर मग नेमकं तर बेडरूमच्या इथं गॅलरी असल्यामुळे तिथे रात्री खूप छान वास यायचा फुलांचा. आणि मी म्हणत पण होते त्यांना. आणि दुसऱ्या दिवशी दीक्षा होती आणि ते आणायला सांगितलं, माझ्याकडे काहीच नव्हतं, रात्री 8:30 वगैरे वाजले होते आणि पाऊस खूप होता, बाहेर पण जाऊ शकत नव्हते मी. आणि अजून माझा नवरा यायचा होता ऑफिसवरनं, त्याला यायला वेळ लागला होता ट्रॅफिकमुळे वगैरे. आणि मी त्याला म्हटलं की तुला येताना जर शक्य असेल, नाही मी काहीच म्हटलं नव्हतं. आमच्यात असं असायचं की मला फळं खूप आवडतात आणि त्याला घ्यायची नसतात असं असायचं. आणि आणल्यावर खायचं, खातो तो, असं नाही की खात नाही. आणि त्या दिवशी मी नाही सांगितलं होतं की फळं बिळं, मी फक्त सांगितलं होतं भाजी घेऊन ये म्हणून. आणि मी दीक्षेबद्दल पण काही सांगितलं नव्हतं, प्लॅन कॅन्सल झाला वगैरे, सगळं झालं, सगळं झालं. आणि मी रुटीनली ठीक आहे जायचं, आता गॅलरीतली फुलं तर नक्की घेऊन जाऊ शकतो आपण, फळ एखादं होतं घरी ते घेऊन जाऊ म्हटलं, काय होईल ते होईल. आणि ती फुलं पण मी सकाळी उठल्यावर तोडायची असं ठरवून सगळं सामान एकत्र केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचं म्हणून. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी येताना भाजी आणायला सांगितली होती, तर त्या भाजी बरोबर 3 प्रकारची फळं, म्हणजे त्यांनी 5 प्रकारची फळं सांगितली होती, किंवा एकाच प्रकारची 5 फळं आणली तरी सुद्धा चालते, असं पण होतं त्याच्यात. आणि त्याने येताना फळं पण आणली वेगळी वेगळी 3 प्रकारची, आणि घरी 1 प्रकारचं होतं असं. मग मला एवढं आश्चर्य वाटलं की मी तर काय फळं आण म्हणून सांगितली नव्हती. इतर वेळी मी फळं घेऊया घेऊया म्हणते तर घ्यायला तयार होत नाही, आणि नाही घेत तो कधी, असं होतं. आणि म्हटलं की हे ना आज न सांगता आणलं, पण मी काहीच बोलले नाही. ठीक आहे म्हटलं, मी म्हटलं अरे वा फळं पण आणली, छान झालं. आणि मी अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं की दीक्षा वगैरे चालली वगैरे. आणि जेवायला वगैरे बसलो, सगळं भाजी वगैरे काढून ठेवलं. मी म्हटलं की असं असं आता आपलं कॅन्सल झालंय, तर मग मी उद्या जाते. तर त्याला माहिती होतं मी आधी प्लॅन यायला तयार होते, तर म्हणला ठीक आहे चालेल. आणि मी फळं घेतली, फुलं घेऊन जसं काय होतं ते गेले दीक्षा वगैरे घ्यायला. मिळाली दीक्षा पण. आणि खूप इझिली आणि स्मूथली झालं सगळं तिथं. आणि फुलं पण 5 प्रकार, म्हणजे मी सांगितलं होतं त्याच्यात की वेगळी वेगळी फुलं असेल तर चांगलं म्हणून. आणि माझ्याकडे तर काही वेगळी वेगळी नव्हती, माझ्याकडे मोगऱ्याची जेवढी मिळाली होती माझ्या बाल्कनीत तेवढी मी घेऊन गेले होते, आणि जास्तीची घेतली होती थोडी. 5 फुलं पाहिजे होती तर मी 15-20 घेतली होती, म्हटलं चला आहेत तर घेऊन जाऊ म्हणून.
आणि माझ्या बरोबर जे येणार होते त्यांच्याकडे अजिबातच नव्हती फुलं. मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे एका प्रकारची आहेत, मी तुम्हाला देईन. आणि त्यांच्यासाठी माझ्यासाठी आणि थोडी जास्त असं म्हणून मी घेऊन गेले फुलं पण. आणि आश्चर्य म्हणजे गेले, दीक्षाचा जो काही प्रोग्राम आहे तो चालू झाला, त्यांचं सगळं जे काही आहे ते चालू झालं. ते चालू झाल्यानंतर ना सगळेजण फुलं आणतातच ना, त्यांनी सांगितलंच होतं सगळ्यांना फळं फुलं आणायचे वगैरे. तर आणली होती, माझ्याकडे एकाच प्रकारची होती, माझ्या बरोबर आल्या होत्या त्यांच्याकडे पण एका प्रकारची होती. आम्ही जातानाच डिस्कशन करत होतो, फोनवर बोलणं झालं होतं की अरे फुलं नाही मिळाली, एकाच प्रकारची आहेत, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा ठीक आहे बाबा एकाच प्रकारची आहेत, पण मिळायला पाहिजे होती तशा पद्धतीनं, एकदाच दीक्षा घ्यायच्या ते वगैरे वगैरे असं डिस्कशन झालं. आणि आम्ही गेलो, दीक्षा घेतली. आणि आश्चर्य म्हणजे तिथं खूप जणांनी फुलं आणली होती. स्टेजवर सगळ्या गुरूंचे फोटो लावले होते, महाअवतार बाबाजींपासून आतापर्यंत प्रज्ञानंदजी म्हणून आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्यांचे फोटो गुरूंचे लावले होते तिथं. आणि जे आम्हाला दीक्षा देणारे गुरु होते, ब्रेक दिला होता थोडा फ्रेश होण्यासाठी, कोणाला काही पाणी प्यायचं वगैरे असं म्हणून, वॉशरूमला जायचं म्हणून. आणि खूप जणांनी फुलं आणली होती, तर त्यांनी सांगितलं की एकत्र करा आणि ठेवा एका ठिकाणी म्हणून. आणि आम्ही तिथेच बसलो होतो, आम्हाला काही पाणी वगैरे तिथं आणलंच आमच्या जवळच होतं म्हणून. आणि मग त्यांनी तिथले जे दीक्षा द्यायला आले होते ना, आणि ते व्हॉलेंटियर जे ऑर्गनाईज करणार होते, त्यांनी ते डायरेक्ट आमच्याकडेच आले समोर, मी आणि माझ्याबरोबर ज्या होत्या त्यांच्याकडे. आणि त्यांनी ते सगळ्या फुलांचा जो ढीग होता ना सगळ्यांनी आणलेला, तर त्यांनी सांगितलं की ही एवढी सगळी फुलं आणलीत ना सगळ्यांनी, ती तुम्ही गुरूंच्या फोटोंना वाहा म्हणून. तर आम्हाला एवढं म्हणजे आम्ही दोघी एकमेकांकडे असं एकदम आश्चर्याने बघायला लागलो, की आपल्या मनात होतं की आपण अजून वेगळ्या प्रकारची फुलं आणली पाहिजे होती. एकतर फळांचं आश्चर्य झालंच माझ्या बरोबर की मी न सांगता आणली गेली, दुसरं फुलांचं पण झालं की त्यांनी म्हटलं की ही फुलं आणलीत सगळ्यांनी एवढ्या भावनेनं स्वतःच्या, म्हणजे की गुरूंना द्यायचं, म्हणजे दीक्षा घ्यायला आणली म्हणून. तर ही सगळीच्या सगळी फुलं तुम्हाला जितकी जास्त वाहता येतील तेवढी त्या फोटोंना वाहा. आणि आम्हाला थोडं आतनं वाटत होतं की एकाच प्रकारची फुलं आहेत, पाचच फुलं आहेत, आणि सगळ्यांनी वेगळी वेगळी आणली होती. खूप छान छान फुलं आणलेली बघितलं तर अजून आम्हाला वाटलं की आम्ही काहीच नाही आणलं अशा टाईपचं. आणि अख्खी जेवढ्यांनी आणलेली फुलं होती ती सगळीच्या सगळी फुलं व्हायचा जो काही आनंद म्हणा किंवा योग होता तो आम्हाला मिळाला. आणि आम्ही सगळी फुलं इतक्या सुंदर रीतीनं तिथं असं डेकोरेशन केलं आणि ते सगळी वाहिली त्या फोटोंना. तर हा एक चमत्कार आयुष्यात झाला होता त्या दिवशी माझ्या. एक तर दीक्षा मिळण्याचा पण, फळांचा फुलांचा, त्याच्यानंतर ना मग अजून ती म्हणतो ना दृढ निश्चय येणं, किंवा जसं त्या परमहंसांच्या मित्राचं जितेंद्रचं झालं तसं माझं झालं थोडं. कारण माझा पण असा स्वभाव होता की सगळ्याच गोष्टी नाही पटायच्या, की असं थोडेच असतं अशा टाईपचा. पण त्याच्यानंतर त्या पटायला लागल्या की हे होतं आपोआप. आपण म्हणतो ती अदृश्य शक्ती, तर ती प्रत्येक क्षणाला सोबत असते. किंवा मॅडम पण सांगत असतात की ऊर्जेने केलं, करून घेतलं, करत आहे, देत आहे. तर ती ऊर्जा खरंच जेव्हा आपण स्वतः अनुभवतो ना, तेव्हा समोरचा एखादा जरी व्यक्ती त्याच्या अपोज मध्ये बोलायला लागला ना, तर आपल्याला तिडीक येते किंवा राग येतो म्हणतो ना, तसं होतं आपोआप. म्हणून जे पूर्वीचे शिष्य, किंवा इथं पण पुढं आहे उल्लेख त्याचा, तर इव्हन मागच्या ह्याच्यात पण होता की गुरूंना कोणी बोलायला लागलं तर शिष्य एकदम चिडून पुढे येतात, असं आपण आपण पण ऐकतो. पण गुरु शांत असतात. का तर आपण तो छोटासा आनंद घेतलेला असतो त्या शक्तीचा फक्त. म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे गुरूंना कोण कसं काय बोलू शकतं आपल्या, म्हणून आपल्याला राग यायला लागतो त्यांच्याबद्दल वगैरे वगैरे असं होऊ शकतं. तर ते थोडासा अनुभव घेतला जेव्हा, तेव्हा ते जाणवायला लागलं ती अदृश्य शक्ती असते आणि ती खरंच खरंच कार्य करत असते. आणि जेव्हा सतत सतत अनुभव यायला लागतो ना अदृश्य शक्तीचा स्वतःला, तेव्हा मग आपण त्या गुरुच्या लेवल, म्हणजे शांत होणं किंवा स्वभाव मृदू होणं, किंवा आपण म्हणतो ना की सगळं कोणी, सगळे जे आहे ते आपण सगळे एकच आहे. फक्त फरक इतकाच आहे की समोरच्याला म्हणा किंवा दुसऱ्या व्यक्तीला अजून ती लेवल किंवा ती पातळी किंवा तो अनुभव अजून आलेला नसतो आणि मला आलाय. म्हणून मला कळते की ही बाबा व्यक्ती आहे, तिला तो विषयांमध्ये गुंतलाय किंवा त्याला अध्यात्मापेक्षा भौतिक पैशांमध्ये गुंतलाय किंवा अडकलाय, मायेत अडकलाय, हे आपल्याला थोडंसं कळतं. कारण आपण थोड्याशा वरच्या पायरीवर म्हणू किंवा आपल्याला थोडंसं ज्ञान मिळालेलं असतं, थोडासा अनुभव आलेला असतो म्हणून थोडं वाटतं. पण जेव्हा आपल्याला गुरूंच्या लेवलचं, किंवा ते गुरु एवढे शांत का, किंवा ते कसे काय सहन करू शकतात, हे कोणी येऊन त्यांच्यासमोर बोललं तर कसं कसं काय कोणालाही कितीही त्यांनी त्यांचा अपमान केला तरी क्षमा करू शकतात. कारण आपण बघितलंय ना, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, हे जेवढे मोठे मोठे संत होऊन गेले, त्यांना इतका त्रास देऊन पण ते कसे काही इझिली क्षमा करतात. तर त्यांच्या आतमध्ये भावना हीच निर्माण होते की तो समोरचा अपमान करणारा सुद्धा मीच आहे किंवा माझाच अंश आहे.
तर त्याला बोललं काय आणि मला बोललं काय? मी जर माझ्याच शब्दानं मलाच बोलायला लागलो तर काय अर्थ आहे ना त्याला? ह्याची जाणीव त्यांना होते की समोरचा पण मीच आहे. हे हे फील होणं किंवा त्या भावनेत राहायला लागतं. आपण जेव्हा हे सतत सतत अनुभव यायला लागतात. अनुभव यायला लागतात. एक 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 बारीक बारीक गोष्टीत पण ही शक्ती मदत करायला लागते हे जेव्हा जाणवायला लागतं, अनुभवायला लागतं, तेव्हा मग आपलं पण आपोआप तसं व्हायला लागतं. तर साधना म्हणून हे क्रियायोगाचं खूप महत्व सांगितलंय या पुस्तकामध्ये पण. आणि क्रियायोगावर एक वेगळं प्रकरण पण आहे पुढं, ते येईलच आपल्याला समोर. तर खूप सुंदर या क्रियायोगाचा पण अनुभव आहे. जसं जसं साधना करू तसं तसं, म्हणजे मी जसं दीक्षा घेतली त्याच्यानंतर मला माझ्यामध्ये फास्ट, जसं ह्या आत्ताच्या चॅप्टर मध्ये पण सांगितलं ना, क्रियायोगाच्या दीक्षेमुळे जसं पहिल्या शिष्याला त्यांनी सांगितलं परमहंसानी, प्रताप चटर्जीला, की वनस्पती नॉर्मल वेगाने वाढत असेल, जर जेव्हा दीक्षा मिळते तेव्हा ती डबल 10 पटीनं वाढू लागते, किंवा ह्या जन्ममरणाचा फेरा चुकण्यासाठी 10 लक्ष वर्ष लागू शकतात. तर जर या योगेची साधनेचा जर अवलंब केला तर कमी वर्षांमध्ये आपण ती पातळी गाठू शकतो, पार करू शकतो. तर खरंच आहे ही साधना अशी खूपच श्रेष्ठ आहे म्हणू शकतो, किंवा प्रत्येकाला जेवढी ज्या ज्या गोष्टींची दीक्षा घेतलेली असते त्या श्रेष्ठच वाटतात. पण हे नक्की आहे की जेव्हा ती साधना करायला लागतो ना, तर ती प्रगती, ते स्पीड आहे ना, ते जाणवायला लागतं आयुष्यामध्ये. तर त्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घ्यायला म्हणजे चालू आहे. मी असं म्हणणं नाही पूर्ण घेतलाय, सुरुवात तर झालेली आहे, हे जाणवायला लागलंय मला. तर अशा पद्धतीने साधना खूपच महत्वाची आहे. खूपदा झाले आपल्या सेशनमध्ये साधनेबद्दल बोलणं सुद्धा. तर चला आपण ध्यान करूया आज जरा वेगळ्या पद्धतीचं. परवा मी